तर शेतकरी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे की उन्हाळी टोमॅटो लागवडीसाठी दोन रोपांमधील व दोन रोपांच्या ओळींमधील अंतर किती असावे याविषयी आजच्या क्लासमध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, टोमॅटो रोपांची लागवड करताना दोन रोपांमधील अंतर ठेवताना हंगामाचा किंवा वातावरणाचा विचार करणं गरजेचं आहे. आणि आतापर्यंत आपण जेवढे पण क्लास बघितलेले आहेत त्या सगळ्या क्लासमध्ये आपल्याला माहिती आहे की उन्हाळी टोमॅटो लागवडीसाठी किंवा इतर टोमॅटो लागवडीसाठी जर दोन ओळींमधील आणि दोन रोपांमधील अंतर आपण जर का व्यवस्थितपणे ठेवलं तर आपल्याला टोमॅटो रोपांची वाढ झालेली दिसणार आहे. त्याचबरोबर टोमॅटो रोपामध्ये कोणत्याही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा कमी झालेला दिसणार. त्याच्यामुळे टोमॅटो लागवडीचं अंतर हे खूप महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तर नमूद करू इच्छितो की शेतकरी मित्रांनो, आपण एक स्टेप बाय स्टेप घेऊया की टोमॅटो लागवडीचं अंतर जर का बघायचं असेल, त्याच्यावरून जर आपल्याला टोमॅटोच्या बाकीच्या गोष्टींची माहिती घ्यायची असेल तर आपण कालच बघितलं की टोमॅटो रोपामध्ये बाष्पोत्सर्जनाचा वेग तेव्हाच कमी होतो ज्या वेळेस जे काही वारं आहे ते वारं मध्यम पेक्षा जास्त असतं. आणि त्यासाठी तुम्हाला दोन ओळींमधील आणि दोन रोपांमधील अंतर हवा खेळती राहण्यासाठी व्यवस्थितपणे ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं टोमॅटो रोप लागवडीमध्ये टोमॅटो पानांच्या ज्या काही वाट्या होत आहेत त्या वाट्या होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आपण दोन ओळींमधील अंतर व्यवस्थितपणे ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून बाष्पोत्सर्जनाचा दर जो काय आहे तो जास्त आहे तो कमी होईल आणि जे काही पानांच्या वाट्या होणार आहेत, पानं ड्राय होऊन पानांच्या वाट्या होणार आहेत त्या वाट्या होणार आहेत. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, टोमॅटोच्या प्लॉटमध्ये ज्या वेळेस आपण अंतराचा ही करतो त्यावेळेस आपण बाष्पोत्सर्जनाचा दर सुद्धा कमी करण्याच्या उद्देशानं योग्य अंतर ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही टोमॅटो पिकामध्ये हंगामानुसार आणि वातावरणाचा विचार करून अंतर ठेवणं गरजेचं आहे. मग आता तुम्ही पावसाळ्यामध्ये जाल तरी पण तुम्ही हे करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये जर तुम्हाला बाष्पोत्सर्जनाचा दर वाढवायचा असेल तरी पण तुम्हाला अंतर व्यवस्थितपणे ठेवणं गरजेचं आहे. आता उन्हाळी हंगामात आर्द्रता ही जास्त असते, त्यामुळे रोपांवर विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये होत असतो. जर योग्य अंतर ठेवलं तर हवा खेळती राहते व आर्द्रता कमी होते. तसेच रोपांच्या सर्व अवयवांवर एकसारखा सूर्यप्रकाश पडतो. तसेच हवा खेळती राहिल्यामुळे बाष्पोत्सर्जनाचा जो काही दर आहे तो दर कमी होतो आणि बाष्पोत्सर्जनाचा दर कमी झाल्यामुळे जे काय तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये पानांच्या वाट्या होणे हा उन्हाळ्यामध्ये येणारा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम येत नाही. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जर का तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये बघितलं की जिथे दाट लागवड केली जाते तिथे सगळ्यात पहिल्यांदा आर्द्रता 70% जास्त गेल्यानंतर भुरी या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, टोमॅटो रोपांची लागवड करत असताना शेतकरी मित्रांनो, टोमॅटो रोपांची लागवड करत असताना दोन रोपांमधील आणि दोन ओळींमधील अंतर व्यवस्थितपणे ठेवणं गरजेचं आहे. आता उन्हाळी हंगामात योग्य अंतर ठेवल्यामुळे रोपांच्या सर्व भागांवर एकसारखा सूर्यप्रकाश पडतो. त्याचबरोबर हरित कणांचं प्रमाण वाढतं, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा वेग वाढतो आणि रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जे काही आपण योग्य अंतर ठेवल्यामुळं सूर्यप्रकाशाचा हे पडतं, त्याबरोबर जे काही पानांमधून पाण्याचं बाष्पीभवन वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतंय ते बाष्पोत्सर्जन कमी प्रमाणामध्ये होतं आणि टोमॅटो पानांच्या वाट्या म्हणजे वाट्या होऊ नयेत म्हणून ही एक प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे, ज्याची सुरुवात तुम्हाला जमिनीची निवड करण्यापासून, जमिनीची मशागत करण्यापासून आणि लागवडीच्या अंतरापासून करणं गरजेचं आहे. ह्या जर सगळ्या स्टेप तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये पानांच्या वाट्या अजिबात सुद्धा होणार नाहीत. आता शेतकरी मित्रांनो, लागवडीचं अंतर किती असावं उन्हाळ्यामध्ये? तर लागवडीचं अंतर आपण रेकमेंड करतो दोन प्रकारचं. पहिलं अंतर आहे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला दोन रोपांच्या ओळींमधील अंतर 4.5 फूट ठेवायचं आहे आणि दोन रोपांमधील अंतर हे तुम्हाला 1.5 फूट ठेवायचं आहे. हे तुमचं लागवडीचं पहिलं अंतर आहे. आणि लागवडीचं दुसरं अंतर शेतकरी मित्रांनो असं असतं की दोन रोपांच्या ओळींमधील अंतर 5 फूट ठेवायचंय आणि दोन रोपांमधलं अंतर हे तुम्हाला 1.25 फूट ठेवायचं आहे. आता 4.5 फूट बेड सोडू शकतो आपण किंवा 5 फूट बेड हे उन्हाळी लागवडीसाठी तुम्ही सोडू शकता. आणि दोन रोपांमधील अंतर जर बघायचं झालं, जर तुम्ही 4.5 फूट बेड सोडलं तर 1.5 फूट अंतर ठेवा दोन रोपांमधील, आणि जर का तुम्ही 5 फूट बेड सोडलं तर तुम्ही 1.25 फूट अंतर ठेवू शकता. आता शेतकरी मित्रांनो, एक लक्षात घ्या तुम्ही, या सगळ्या गोष्टींमध्ये
उन्हाळी टोमॅटो लागवड करत असताना झिगझॅग लागवड न करता जर तुम्ही एका लाईनीमध्ये टोमॅटोची लागवड केली तर तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट दिसून येतात. त्याच्यामुळे उन्हाळी टोमॅटो लागवड करत असताना तुम्ही झिगझॅग लागवड करणं टाळायचं आहे. आता शेतकरी मित्रांनो, आपण हे जे काही सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की जर तुम्हाला बाष्पोत्सर्जनाचा दर कमी करायचा असेल तरी तुम्हाला योग्य अंतर ठेवायचं आहे. त्याचबरोबर बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण हवं असेल 25 दिवसानंतर. कारण आत्ता जे तुम्ही प्लॉट लावणार आहे हे सगळे प्लॉट आत्ता लावतोय आपण मार्च महिन्यामध्ये लावतोय. मार्च झाला, त्याचे एप्रिल, मे, अगदी मेच्या एंडिंगला हे जे काही प्लॉट आहेत हे एंडिंगला प्लॉट सुरू होतात. आणि ज्यावेळेस प्लॉट सुरू होतात त्यावेळेस टोमॅटो प्लॉटमध्ये जी काही पानं आहेत त्या पानांची प्रतिकारशक्ती खालच्या पानांची कमी झालेली असते. आणि त्यावेळेस जर का मोठा पाऊस पडला तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा त्रास होणारे कोणता? उशीर येणारा करपा आणि डावणी, त्याचबरोबर गिरवा वगैरे येऊ शकतो. जर तुम्ही योग्य प्रकारे अंतर ठेवलं तर तुम्हाला या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला असेल तरी पण प्रसार रोखण्यास मदत होणार आहे. जर तुम्ही दाटी केली तर मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार याचा होऊ शकतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून एक मी सांगतो की ज्यावेळेस आर्द्रता ही 60-70% जास्त आहे. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर 2-3 दिवस ही आर्द्रता ही जास्त आहे. म्हणजे अगदी ढगाळ वातावरण असेल की आर्द्रता ही वाढत असते. आर्द्रता वाढल्यामुळे शेतकरी मित्रांनो, जे काही लगातार 60 ते 70% 3-4 दिवस आर्द्रता राहिली की तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये खालच्या भागांवर बुरीचे कण यायला सुरुवात होते. बुरशीचे पहिले बीजाणू प्राथमिक प्रादुर्भाव व्हायला सुरुवात होतो. जर तुम्ही दाट लागवड केली, एकदम दाट लागवड असेल तर तुम्हाला त्या भुरीचा प्रसार सुद्धा अति जलद गतीने झालेला दिसून येणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, दाट लागवड केलेल्याचा आपल्याला हे अशा प्रकारचा होतो, तोटा अशा प्रकारचा होतो की रोपांची जी काही वाढ व्हायला हवी आणि त्यासाठी जी काही तुम्हाला कार्बन डायऑक्साईड लागते ते कार्बन डायऑक्साईड त्या पानांद्वारे चांगल्या प्रकारे अपटेक केला जात नाही. त्याच्यामुळे दाट लागवड ही तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये सूर्यप्रकाश संश्लेषण, त्याचबरोबर श्वसन प्रक्रिया म्हणजे कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेणं, ऑक्सिजन बाहेर सोडणं, त्याचबरोबर बाष्पोत्सर्जनाचा वेग ठरवणं, वाऱ्याचा वेग ठरवणं, ज्याच्यावर बाष्पोत्सर्जनाचा वेग ठरतो, त्याचबरोबर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव, या सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टींवर ही तुमच्या दोन ओळींमधील आणि दोन रोपांमधील अंतर हे परिणाम करत असतं. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, माझं तुम्हाला असं सांगणं आहे की उन्हाळी टोमॅटो रोपांची लागवड करत असताना तुम्ही दोन रोपांमधील अंतर आणि दोन ओळींमधील अंतर हे ठरवत असताना दोन क्रायटेरिया तुम्ही वापरायला हवेत. पहिला क्रायटेरिया तुम्ही वापरायला हवा की दोन रोपांमधील अंतर जर तुम्ही 1.5 फूट ठेवलं, दोन ओळींमधील अंतर जर तुम्ही 4.5 फूट ठेवलं तर तुम्ही 1.5 फुटावर लागवड करा. आणि जर तुम्ही दोन रोपांमधलं अंतर 5 फूट ठेवलं, दोन ओळींमधलं अंतर 5 फूट ठेवलं म्हणजे 5 फुटी बेड सोडले तर तुम्ही त्याचं 1.5 फूट 1.25 फूट अंतर ठेवलं तरी काही हरकत नाही. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपलं डिसिजन झालेलं आहे की उन्हाळी टोमॅटो लागवडीमध्ये तुम्ही दोन रोपांमधील अंतर आणि दोन ओळींमधील अंतर ठेवत असताना दोन ओळींमधील अंतर जर 4.5 फूट असेल तर तुम्ही दोन रोपांमधील अंतर हे 1.5 फूट ठेवा. आणि दोन ओळींमधील अंतर जर 5 फूट असेल तर तुम्ही दोन रोपांमधील अंतर हे 1.25 फूट ठेवायला हवं. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, एका लाईनीमध्ये तुम्ही टोमॅटो रोपांची लागवड करा, झिगझॅग टोमॅटो रोपांची लागवड करू नका. जर तुम्ही झिगझॅग टोमॅटो रोपांची लागवड केली, दाट लागवड केली तर तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये अति प्रमाणामध्ये पानांच्या वाट्या होणं, रोपांची वाढ खुंटणं, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणं किंवा भुरीसारख्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होणं यांसारख्या अडचणी येऊ शकतात. त्याचबरोबर जिथं दाट लागवड केली जाते त्यावेळेस तिथं टोमॅटो पानांची रुंदी, पसरटपणा सुद्धा कमी झालेला आपल्याला दिसून येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला जो काही पहिला विषय आहे तो पहिला विषय संपलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण बघितलेला आहे की टोमॅटो रोपांची उन्हाळ्यामध्ये लागवड करत असताना दोन रोपांमधील अंतर आणि दोन ओळींमधील अंतर किती असायला हवं, जे आपलं ठरलेलं आहे की 4.5 बाय 1.5 किंवा 5 बाय 1.25. आता शेतकरी मित्रांनो, आपण जो काही पुढचा विषय आहे तो पुढचा विषय बघणार आहे की टोमॅटो प्लॉटमध्ये ह्या दोन रोपांमधील अंतरावरून किती एकरी किती रोपे बसू शकतात.
आता आपण इथे कॅल्क्युलेशन शिकणार आहे की तुम्ही एकरी टोमॅटो रोपांची संख्या अगदी गुंठ्यामध्ये जरी तुमचं क्षेत्र असेल तर तुम्ही कसं ठरवू शकता किंवा कसं काढू शकता. आता आपला आजच्या क्लासचा पुढचा विषय आहे की रोप लागवडीच्या अंतरावरून रोपांची संख्या एकरी किती बसते हे आपण कसं काढायचं आहे. यासाठी आपल्याला मी थोडक्यामध्ये तुम्हाला एक शॉर्टकट मध्ये कॅल्क्युलेशन शिकवणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एका एकराचं जर का चौरस फुटामध्ये क्षेत्रफळ आपण काढलं तर ते भरतं 43,560 स्क्वेअर फूट. आता 43,560 स्क्वेअर फूट म्हणजेच तुमचा 1 एकर क्षेत्र भरतं, ज्याच्यामध्ये 40 गुंठ भरतात. आणि जर का तुम्ही गुंठ्यामध्ये काढायचं झालं तर तो आकडा असतो 1,089 स्क्वेअर फूट म्हणजे 1 गुंठा. ठीक आहे. आता हे तर आपल्याला कॅल्क्युलेशन माहित झालं की 1 एकरामध्ये 43,560 स्क्वेअर फूट भरतात आणि एका गुंठ्यामध्ये 1,089 स्क्वेअर फूट जमीन भरते. जर शेतकरी मित्रांनो तुम्ही 1 एकरामध्ये 4.5 फुटी बेड सोडले तर तुम्हाला रोपे किती बसतील. तर तुम्हाला शेतकरी मित्रांनो त्यासाठी काय करायचे की जो काय तुमचा 1 एकराचं अंतर आहे 43,560 त्याला 4.5 ने भागायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही 4.5 न भागता त्यावेळेस तुम्हाला 9,680 एवढी एक संख्या मिळते. आता ही 9,680 म्हणजे काय की जर तुम्ही एका एकरामध्ये 4.5 फुटी बेड सोडले आणि ते पूर्णपणे बेड मोजले किती फूट भरतात तुम्ही मीटर पट्टीने किंवा फूट पट्टीने तर ते 9,680 फूट एवढं भरतील. ज्याच्यामध्ये काय असतं की तुमचा बेड असतो, त्या बेडचा बॉटम 4.5 असतो, खोली 1.5 असणारे आणि वरचा टॉप 2 ते 2.5 फूट असणार. म्हणजे टोटल तुमच्या शेतामध्ये 4.5 फुटी बेड सोडले एकरामध्ये 9,680 फूट एवढं अंतर भरणार आहे. आता शेतकरी मित्रांनो तुम्ही असं ठरवलं की 4.5 फुटी बेडवर मला 1.5 फुटावर लागवड करायची, म्हणजे आपलं जे काय पहिलं कॅल्क्युलेशन आहे तर तुम्ही जी काय 4.5 फुटी अंतर भरतं 9,680च हे आपण अंतर कसं काढलंय 43,560 ला 4.5 फुटीने भागलंय. 43,560 ला 4.5 फुटनच का भागलं तर 43,560 स्क्वेअर फूट एवढी जमीन एका एकरामध्ये बसते. आणि एका एकरामध्ये एवढी जमीन असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही 4.5 फूट रुंदीचे बेड सोडले असतील तर त्या शेतामध्ये संपूर्ण बेड मोजले तर ते 9,680 फूट भरतील आणि त्याच्यावर तुम्हाला 1.5 फुटावर रोप लावायचं आहे. अशा वेळेस तुम्हाला एकरी 6,453 एवढी रोपे लागतील. हे शेतकरी मित्रांनो झालं तुमचं एक साधं सिंपल कॅल्क्युलेशन. अशाच प्रकारे तुम्ही 5 फुटी 4.5 फुटी बेडवर 1.25 फुटाचं पण काढू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला 7,744 एवढं होऊ शकतं. त्याचप्रमाणे तुम्ही 5 फुटी बेडवर सुद्धा काढू शकता. आता शेतकरी मित्रांनो आपण काय करूया की रॅन्डम एक अमाऊंट घेऊया की आपण इथं धरूया की बाबा 37 गुंठ्याचं किंवा आपण 33 गुंठ्याचं किती रोपं लागतील हे काढू. आता 33 गुंठे क्षेत्र आहे एखाद्याचं तुम्हाला त्याची रोपं काढायची तर तुम्हाला काय करायचे शेतकरी मित्रांनो जी काय तुमची 1,089 हा आकडा आहे, त्या 1,089 या आकड्याला 33 मध्ये आपण 4.5 फुटाचं काढूया, 4.5 न भागायचं आहे. 1,089 का घेतलं आपण तर एका गुंठ्याचं जे काही चौरस फुटामध्ये ट्रान्सफॉर्मेशन केलं म्हणजे ही केलं तर एका गुंठ्यामध्ये 4.5 फुटी बेड सोडले तर एका गुंठ्याच्या ह्याचं किती निघते हे आपण आता बघूया. 4.5 जे अमाऊंट येते 242 फूट. म्हणजे काय की एका गुंठ्यामध्ये 4.5 फुटी बेड सोडले आणि तो बेड जर मोजला तर तो भरतो किती 242 फूट. आता शेतकरी मित्रांनो आपल्याला ह्यामध्ये 1.5 फुटावर लागवड करायची, म्हणजे आपल्या लागवडीचा प्रकार पण आपण इथं लिहून घेऊया 4.5 गुणिले 1.5 फूट. ठीक आहे, ही आपलं लागवड आहे आणि हे आपलं क्षेत्रफळ आहे. एवढं 33 गुंठ्याच्या शेतामध्ये 4.5 बाय 1.5 फुटानं किती रोपं बसतील हे आपल्याला आता काढायचंय. ज्यावेळेस आता 242 ही संख्या कशी आली तर एका एकरामध्ये एका गुंठ्यामध्ये आपल्याला 4.5 फुटी बेड सोडले तर आपल्याला किती फुटी बेडचं अंतर मिळेल ते काढलेलं आहे आपण. त्यासाठी आपण काय केलं एका गुंठ्यामध्ये जे 1,089 फूट भरतात त्याला आपण 4.5 न भागलं आणि त्याची जी काय अमाऊंट आहे ती 242 एवढी आपल्याला मिळाली. आता आपल्याला ह्या 242 ह्या अमाऊंटला एक भागायचं आहे आपल्याला इथं 242 ला 1.5 न भागायचे.
242 ला 1.5 न का भागायची, तर ही जी काय 1.5 ही संख्या आहे, ही आपली दोन रोपांमधील अंतर आहे. ठीक आहे. आणि हे जे होतं आपलं 4.5 फूट, हे आपल्या दोन ओळींमधील अंतर होतं. मग तुम्ही त्याला 242 ला भागिले 1.5 केलं तर तुम्हाला संख्या मिळाली 161. ठीक आहे. ही 161 संख्या काय आहे तरी, सॉरी, हा ठीक आहे, 242 ला आपण 1.5 न भागलं, तुम्हाला 161 संख्या मिळाली. म्हणजे तुम्हाला एका गुंठ्यामध्ये 4.5 फुटी बेड सोडून 1.5 फुटावर लागवड केली तर तुम्हाला 161 एवढी रोपं एका गुंठ्यामध्ये बसतील. आता तुम्हाला हे काढायचे किती गुंठ्यामध्ये? 33 गुंठ्यामध्ये. तर त्याला तुम्ही गुणिले 33 करणार आहे. मला तुम्ही इथं कॅल्क्युलेशन करू शकता. 161 गुणिले 33, तुम्हाला लागतील रोपं किती? 5313. याच्यावरून तुम्हाला काय लक्षात येतं की जेवढी रोपं तुम्हाला हवेत त्याच्यापेक्षा तुम्ही एक 2 ट्रे जास्तीचा आणा, 2 ते 3 ट्रे जास्ती आणा. जर पहिल्यापासून व्यवस्थित नियोजन केलं असेल तर जास्तीत जास्त 2 ट्रे सांधायला आणा. उगाच 5300 रोपं लागणार आहे तर तुम्ही 6000 रोपं आणायची 33 गुंठ्यासाठी, हे काय बरोबर नाहीये. त्याच्या वरच्या 700 रोपांचा जो काही खर्च आहे तो अवांतर खर्च करण्यापेक्षा जेवढी रोपं तुम्हाला शेतामध्ये लागतात तेवढं तुम्ही रोपं आणा आणि तेवढीच रोपं तुम्ही शेतामध्ये लावा. तर तुम्ही तुमचं क्षेत्र किती आहे हे ठरवा आणि त्याच्यानुसार हे अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करून तुम्ही घरच्या घरी ठरवू शकता की मला किती रोपं एकरामध्ये किंवा माझ्या शेतामध्ये लागणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला जो काही दुसरा विषय होता, तो दुसरा विषय होता की लागवडीचं अंतर तुमचं ठरलं आणि त्या लागवडीच्या अंतरावरून तुम्हाला एकरी रोपं किती लागणार आहेत हे पण तुमचं ठरलेलं आहे. आता शेतकरी मित्रांनो, आपण याच्यामध्ये पुढचा विषय घेऊया की व्हरायटी आपण कोणती लावायला हवी. या सीझन मध्ये व्हरायटी आपण एक स्टेप बाय स्टेप घेऊया, व्हरायटी कोणती लावायला हवी. ठीक आहे. दोन मिनिटं मला फक्त प्रेझेंटेशन उरकू द्या. तर शेतकरी मित्रांनो, पहिल्या विषयामध्ये आपण टोमॅटो रोपांच्या दोन रोपांमधील आणि ओळींमधील अंतर निश्चित केलं. त्यानंतर तुमच्या शेतामध्ये जेवढी रोपं हवी तेवढीच रोपं तुम्ही मागवण्यासाठी कॅल्क्युलेशन करून एकरी रोपांची संख्या कशी काढायची किंवा तुमच्या शेताच्या जेवढं काय क्षेत्रफळ आहे त्याच्यावरून रोपांची संख्या कशी काढायची ते बघितलं आहे. आता आपण तिसरा मुद्दा बघणार आहे की टोमॅटो व्हरायटींची संपूर्ण माहिती. उन्हाळ्यामध्ये टोमॅटो व्हरायटींची संपूर्ण माहिती. आता शेतकरी मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपण पहिली व्हरायटी बघतोय ती म्हणजे आशुतोष. ही बायर कंपनीची म्हणजे सेमिनीची व्हरायटी आहे. ही देशी सेक्टर मधील व्हरायटी. देशी आणि शेतकरी मित्रांनो, तुमच्या ह्याच्यामध्ये हायब्रिड हे दोन प्रकार येतात. देशी म्हणजे तुमचं जे काही फळ आहे ते फळ पूर्णपणे गोल असतं ज्याला आपण गावरान असं म्हणतो, आणि हायब्रिड म्हणजे फळ अंडाकृती निंबुळत असतं ज्याला आपण हायब्रिड असं म्हणतो. तर शेतकरी मित्रांनो,
ह्याच्यामध्ये देशी मधलं पहिलं वाण तुम्ही उन्हाळ्यामध्ये लावू शकता, ते म्हणजे सेमिनीचं आशुतोष. हे जे काय आहे हे तोडणीनंतर 60 ते 65 दिवसांनी सुरू होतंय. एका फळाचं वजन 80 ते 100 ग्रॅम भरते आणि सरासरी जर काही एकरी उत्पादन तुम्ही व्यवस्थितपणे नियोजन करून काढलं तर 30 ते 35 टन एवढं निघू शकतं. आता शेतकरी मित्रांनो, याच्यामधील देशीमधीलच दुसरी व्हरायटी आहे सेमिनिस कंपनीची. यामध्ये तुम्ही जी काही सक्षम नावानं व्हरायटी ती, या व्हरायटीची लागवड सुद्धा उन्हाळी लागवडीसाठी अगदी 20 एप्रिल पर्यंत करू शकता. याच्यामध्ये एका फळाचं वजन हे 80 ते 100 ग्रॅम भरतं. याचे फळ पूर्णपणे लाल असते. त्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये टोमॅटो लीफ व्हायरस या विषाणूजन्य रोगाच्या प्रतिरोधक हे वाण आहे आणि याचं एकरी उत्पादन 30 ते 35 टन एवढं मिळू शकतं. त्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो, बायर कंपनीचंच म्हणजे सेमिनीचंच एक देशी सेक्टरमधील पुढचं वाण आहे SVO 84 843 TD. आता हे कोडमध्ये आहे. हे बी वाण शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारे उन्हाळी लागवडीसाठी वापरू शकता तुम्ही आणि ह्याचे रिपोर्ट पण मागल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कंपनीच्या सांगण्यानुसार चांगले आहेत. आता ही बऱ्यापैकी ह्या ज्या काही वारड्या आहेत या शेतकऱ्यांनी लावलेल्या नाहीयेत, परंतु या जरी वारड्या नवीन असतील किंवा काही शेतकऱ्यांनी लावल्या असतील तर त्याचा रिझल्ट आपल्याला बघूनच वारड्यांची निवड करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये फळाचं वजन 90 ते 100 ग्रॅम भरते आणि सरासरी एकरी उत्पादन हे तुम्ही 30 ते 35 टन हे या टोमॅटो व्हरायटीचं घेऊ शकता. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढची व्हरायटी आहे ती पण कोडमध्ये आहे SVTD 8323. ही व्हरायटी लागवडीनंतर 70-75 दिवसांनी सुरू होते. ज्या मागच्या तिन्ही व्हरायटी बघितल्या आपण, अगदी सक्षम बघितली किंवा त्याच्या अगोदरची बघितली, त्या तिन्ही व्हरायटी 60-65 दिवसांनी सुरू होत होत्या. परंतु ही जी काय व्हरायटी आहे ही 70-75 दिवसांनी सुरू होते. एका फळाचं वजन 80 ते 90 ते 100 ग्रॅम भरते आणि त्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो एकरी 30 ते 35 टन एवढं उत्पादन तुम्ही घेऊ शकता. त्याच्याबरोबर यंदाच लॉन्च झालेली आदित्य ही जी काय व्हरायटी आहे सेमिनिसची, ही पण व्हरायटी 75-80 दिवसांनी हार्वेस्ट तोडणीसाठी येते. एका फळाचं वजन 80 ते 90 ग्रॅम भरते आणि सरासरी एकरी उत्पादन 30 ते 35 टन आहे आणि हे पण देशी सेक्टर मधील फळ असल्यामुळं हे जे फळ आहे हे गोल येतं. आता शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पुढचं आहे तो म्हणजे सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाणारी सेक्टर, ते म्हणजे हायब्रिड सेक्टर. आता हायब्रिड सेक्टरमध्ये जर का आपण बघितलं तर सगळ्यात पहिलं व्हरायटी आहे सेमिनिस कंपनीची आयुष्यमान. आता ही आयुष्यमान व्हरायटी आणि अथर्व सेम व्हरायटी आहे, त्याच्यामध्ये काही मोठा डिफरन्स नाहीये. ही व्हरायटी सुद्धा 60-65 दिवसांनी सुरू होते. एका फळाचं वजन 90 ते 100 आहे. सरासरी एकरी उत्पादन 30 ते 35 टन मिळतंय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही काही अंशी टोमॅटो लीफ व्हायरस आणि जे काही अदर टेम्परेचरचा ताण आहे त्याला सहन करणारी प्रतिरोधक वाण असं आहे. आता शेतकरी मित्रांनो, ह्याच्यामधील पुढची व्हरायटी आहे ती म्हणजे अन्सल, जी 2-3 वर्षापूर्वी 3-4 वर्षापूर्वी खूप चांगल्या प्रकारे चालत होती. मी सुद्धा मला कळते असं सेकंड लॉकडाऊन मध्ये अन्सल ही व्हरायटी लावली होती. मला ह्या व्हरायटीचा काय प्रॉब्लेम आला हे पण मी तुम्हाला सांगतो की ही मी व्हरायटी लावली होती त्यावेळेस मे बी 25 मार्चला लागवड केली होती आणि माझं हार्वेस्टिंग झालं होतं 5 जूनला पहिलं बारीक म्हणजे बारीक तोडा 5 जूनला झाला आणि मोठा तोडा आपला झाला होता जे आपण म्हणतो ना 200, 250, 300 कॅरेटचे तोडे, ते एकदम जून एंडिंगला होत होते. आता त्या सिच्युएशन मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळी पाऊस आपल्या भागामध्ये पडत होते आणि अन्सलला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आला फळ चिरणं. आणि फळ चिरणं हा प्रॉब्लेम आल्यामुळं अगदी मला 200 मधली रोज 20-30 कॅरेट टाकून द्यायला लावते. म्हणजे त्यावेळेस माझं अवरेज चांगला असताना, अगदी मी त्यावेळेस 2300 कॅरेट पर्यंत अवरेज उन्हाळी लागवडीसाठी काढला असताना सुद्धा मला त्याच्यामधील बऱ्यापैकी म्हणजे हे सगळं 2300 कॅरेट जे आहे त्याच्यामध्ये मी फेकून दिलेली कॅरेटचं सुद्धा किंवा किडींच्या जे काय आहे त्याचं पण धरलेलं आहे. टोटल मला चांगला माल त्या प्लॉटमध्ये 1200 ते 1300 कॅरेट मिळाला होता फक्त, आणि बाकीचा गोळी चिरलाला किंवा किडीचा प्रॉब्लेम याच्यामुळं बाकीचा प्लॉट नुकसान झालं होतं किंवा बाकीच्या प्लॉटचं नुकसान झालं होतं. तर शेतकरी मित्रांनो, ही व्हरायटी सध्याच्या सिच्युएशन मध्ये आर्ली मध्ये लावा, लेट मध्ये लावू नका. आत्ताच्या इथून पुढे तुम्हाला ही व्हरायटी लावली तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळ्यामध्ये प्रॉब्लेम हा येत असतोय. आता पुढचं वाण आहे मिहीर. हे पण वाण चांगलं आहे. लागवडीनंतर 60-65 दिवसांनी सुरू होतंय. एका फळाचं वजन 90 ते 110 ग्रॅम भरतंय आणि सरासरी एकरी उत्पादन 30 ते 35 टन या व्हरायटीचं निघतंय. त्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचं वाण आहे विरांग. तर विरांगची पण उन्हाळ्यामध्ये लागवड करू शकता, पण विरांगचा प्रॉब्लेम एक आहे उन्हाळ्यामध्ये की लिप कर्लिंग खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते, तिरंगा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. हार्वेस्टिंग 70-75 दिवसांनी दिले पण अगदी 100 दिवसापर्यंत ते हार्वेस्टिंगला येतच नाही. आता बऱ्याच शेतकऱ्यांनी विरांगची लागवड ही डिसेंबर-जानेवारी मध्ये केली. व्हरायटी चांगली आहे, साईज चांगली होती, वायगर चांगला असतो, वाढ चांगली होती,
परंतु पानाचा कर्लिंग हे पहिल्यापासूनच चांगल्या प्रकारे म्हणजे होतच असते, कर्लिंग ते थांबतच नाही. त्याच्यामुळं या व्हरायटीचं एकरी उत्पादन बघितलं तर 30 ते 35 टन आहे. परंतु ही व्हरायटी जर तुम्ही चांगल्या प्रकारे चांगल्या पोषक वातावरणामध्ये लावली आणि तिला जर पोषक वातावरण मिळालं तर अगदी 2-2.5 हजार कॅरेट तुम्ही एकरी काढू शकता. जो काय आपला एक प्लॉट होता 2023चा, त्याच्यामध्ये मी एक 30 गुंठ ही विरांग व्हरायटी लावलेली होती. नोव्हेंबरच्या ह्याच्यामध्ये लावली. मला फक्त एकच प्रॉब्लेम आला या व्हरायटीमध्ये, थोडासा तिरंग्याचा प्रॉब्लेम आला. बाकी ह्या व्हरायटीचा अवरेज मला 20-48 पेक्षा पण आणि योगी 35 पेक्षा पण चांगलं मिळालं. आता शेतकरी मित्रांनो, ह्याच्या पुढची व्हरायटी आहे ती म्हणजे अथर्व, बायर कंपनीची म्हणजे सेमिनीची अथर्व. आत्ताच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये ज्या व्हरायटीच्या टोमॅटोची लागवड झाली ते हायब्रिड सेक्टर मधलं अथर्व हे वाण आहे. यामुळं सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये आता अथर्वची लागवड होते, त्याच्यानंतर 1057, त्याच्यानंतर 6242. अथर्वचं स्पेसिफिकेशन असं आहे की लागवडीनंतर 65 ते 70 दिवसांनी प्लॉट सुरू होतोय, अगदी 60-65 दिवसांनी पण होतोय तो. त्याच्याबरोबर तुम्ही 90 ते 100 ग्रॅमचे एक फळ त्याच्यामध्ये असते, म्हणजे वजन पण चांगलं होते आणि एकरी 30-35 टन अवरेज काढू शकता. डीप कर्लिंगचा प्रॉब्लेम आहे, टेम्परेचरचा ताणामुळेचा प्रॉब्लेम येतोय, परंतु याच्यामध्ये जर तुम्ही योग्य प्रकारे उपाययोजना केल्या तर तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट दिसून येतात. आणि ह्या व्हरायटीचा एक प्लस पॉईंट आहे की बाकीच्या व्हरायट्यांगत त्या व्हरायट्यांमध्ये क्रॅकिंग, जसं तुमचा प्लॉट पुढे जातो पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळी पाऊस पडतात त्यावेळेस क्रॅकिंग होत नाही. जर तुम्ही पहिल्यापासून कॅल्शियम पोटॅशियम दिलेलं असेल तर या व्हरायटीमध्ये क्रॅकिंगचा प्रॉब्लेम खूप कमी आहे. या व्हरायटीचा एक निगेटिव्ह पॉईंट पण असा आहे तो की फळांची गळ होणं हा प्रॉब्लेम पण दिसतो. त्याच्याबरोबर या प्लॉटमध्ये अँथ्राकोज करपा पण या फळांवर आलेला आपल्याला दिसून येतो. त्यासाठी तुम्हाला योग्य प्रकारे फवारणीचं नियोजन करणं गरजेचं आहे. आता शेतकरी मित्रांनो, आपण सिजंटा कंपनीचं बघूया. आतापर्यंत आपण बघितलं सेमिनिचचं. आता सिजंटा कंपनीमध्ये हायब्रिड सेक्टर मधील व्हरायटी आहे पहिली ती म्हणजे अभिनव. आता ही व्हरायटी चांगली आहे. अभिनवचं वायगर पण चांगलं असतंय, फळाचं वजन 80 ते 100 ग्रॅम असते, लागवडीनंतर 65-70 दिवसांनी हार्वेस्टिंगला येते आणि एकरी 25-30 टन उत्पादन तुम्ही घेऊ शकता. आता शेतकरी मित्रांनो, सगळ्यात म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये अथर्व नंतर जर कुठल्या व्हरायटीची लागवड होत असेल तर ती आहे 1057. 1057चा प्लस पॉईंट असा आहे की 1057 जे फळ आहे त्या फळाची साईज पण चांगली होती आणि फळ घट्ट असते, लूज पडत नाही फळ अजिबात सुद्धा. आणि याच्यामध्ये 65 ते 70 दिवसांनी पहिले तोडा होतोय. एका फळाचं वजन 80 ते 100 ग्रॅम आहे आणि एकरी 25 ते 30 टन उत्पादन तुम्ही घेऊ शकता. थोडा लिप कर्लिंगचा प्रॉब्लेम उन्हाळ्यामध्ये ह्या व्हरायटीमध्ये सुद्धा आहे. रोपांची निवड चांगली केली तर हे प्रॉब्लेम तुम्हाला बऱ्यापैकी कव्हर करणं शक्य आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही एक नवीन व्हरायटी त्यांची आहे 1156 जी सेम 1057 गत आहे. याच्यामध्ये सुद्धा लागवडीनंतर 65-70 दिवसांनी हार्वेस्टिंगला येते. एका फळाचं वजन 80 ते 100 ग्रॅम आहे आणि एकरी उत्पादन 25-30 टन एवढं घेऊ शकता. ह्याच्यानंतर तिसरी व्हरायटी आहे सिजंटा कंपनीची, ती म्हणजे 6242. शेतकरी मित्रांनो, अथर्व 1057 नंतर जर कुठल्या व्हरायटी लागवड होत असेल महाराष्ट्रामध्ये ती म्हणजे 6242. यामध्ये जर तुम्ही निदर्शनास आणलं किंवा बघितलं तर सेमिनिस कंपनीची जी काय व्हरायटी आहे ती अथर्व सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते, परंतु सिजंटा कंपनीच्या 2 व्हरायट्या लागवड केल्या जातात 1057 आणि 6242. त्याच्यामुळं आत्ताच्या परिस्थितीमध्ये मार्केटमध्ये सिजंटा कंपनीचं सीड 1057 प्लस 6242 धरून चांगल्या प्रकारे टोमॅटोचं सेल केलं जातं. म्हणजे त्याचा अवरेज सेल हा चांगला आहे अथर्वच्या तुलनेत. कारण अथर्व कंपनीचं सिमेनिस कंपनीचं अथर्व हे सीड मोठ्या प्रमाणामध्ये लावलं जाते आणि जे काही बाकीची लोक एकदम 4 नंबरला जर विचार केला तर ते आन्सर लावलं जाते. म्हणजे ह्याच्यामध्ये जर हायब्रिड मध्ये महाराष्ट्रामध्ये आता सध्याच्या सिच्युएशन मध्ये बघितलं तर नाशिकचा तुमचा इगतपुरी असेल, सिन्नर असेल, देवळा असेल, ज्या भागामध्ये तुमची उन्हाळी लागवड होते येवला असेल, त्याचबरोबर धुळे असेल, साक्री असेल, त्याबरोबर तुमचं औरंगाबादमध्ये कन्नड असेल, पैठण असेल, त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचं सातारामधील कराड असेल, वाई असेल, खंडाळा असेल, नीरा पाडेगाव असेल, इकडं तुमचा सांगलीमधील विटा असेल, कडेगाव असेल, खानापूर असेल, त्याचबरोबर तुमचा पुणेमधील जुन्नर असेल, नारायणगाव असेल, आंबेगाव असेल, ओतूर असेल, दौंड असेल, बारामती असेल, त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जळगाव वगैरे ह्या भागामध्ये, सोलापूरमध्ये पंढरपूर असेल, बार्शी असेल, माळशिरस असेल, या भागांचा ज्यावेळेस मी रिपोर्ट घेतला तर यावेळेस असं मला लक्षात आलं की हे पूर्ण सेक्टर आहे तिथं उन्हाळी लागवड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. तर याच्यामध्ये आत्ता उन्हाळी लागवडी चालू आहेत
ज्या शेतकऱ्यांनी 10 एप्रिल पर्यंत उन्हाळी लागवडीसाठी बुकिंग केले, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं बुकिंग आहे अथर्वचं, दुसरं बुकिंग आहे 1057चं, तिसरं बुकिंग आहे 6242चं आणि चौथ्या नंबरला बुकिंग आहे अन्सलचं. तर या 4 व्हरायटी सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर लागवडीखाली आहेत. आता शेतकरी मित्रांनो, बाय सिजंटाच्या पुढची पण एक व्हरायटी आहे, ती म्हणजे युग. ही पण व्हरायटी तुम्ही चांगल्या प्रकारे लावू शकता, परंतु ही व्हरायटीचा रिपोर्ट आपल्याला माहित नाहीत. बऱ्याच शेतकऱ्यांनी मागल्या वर्षी लावली होती, पण त्यांनी सुद्धा यंदा तितक्या प्रमाणामध्ये तिची लागवड केलेली नाही, कारण एक मार्केटमध्ये एक ट्रेंड असतो. आता ट्रेंड आहे तुमचा 1057 आणि अथर्वचा, त्याच्यामुळे बरेच शेतकरी 1057 आणि अथर्व टोमॅटोची लागवड करत असतात. त्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो, देशी सेक्टरमध्ये जर विचार केला तर आयान म्हणून पण सिजंटा कंपनीची व्हरायटी आहे. तिचं म्हणजे देशी सेक्टर म्हणजे गावरानमध्ये आलं तर ते गोल येते. त्याच्यामध्ये लागवडीनंतर 70-75 दिवसांनी त्याचं हार्वेस्टिंग होतंय. एका फळाचं वजन 80 ते 100 ग्राम भरते आणि सरासरी एकरी वजन 25 ते 30 टन भरते. त्याच्याबरोबरच सिजंटाची हिमशिखर व्हरायटी आहे, जी आपले तर रेकमेंड आहे की तुम्ही महाराष्ट्रातील वातावरणामध्ये सुद्धा लावू शकता, परंतु सध्या सिच्युएशन मध्ये ती उत्तरेकडील जे राज्य आहेत तिथं मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते. आणि हिचं सगळ्यात मोठं मार्केट, आपण जसं साहूचं मार्केट तयार करतो, हिचं सगळ्यात मोठं मार्केट दिल्लीला जे काही मार्केट आहे आपलं आझाद मंडी, तिथं सगळ्यात मोठं मार्केट हिमशिखर या व्हरायटीचं आहे. आपल्या इथं सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये देशी सेक्टरमध्ये जर का विचार केला तर लावली जाते तुमची साहू व्हरायटी. साहू व्हरायटी ही बेस्ट व्हरायटी आहे. म्हणजे कसं फळाचं वजन पण चांगलं असते आणि फळांचा रंग पण चांगला असतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे टिकवण क्षमता खूप चांगली आहे. टोमॅटो लीफ कर्लला थोडंसं प्रतिरोधक आहे, होतंय त्याच्यामध्ये पण कर्लिंग, पण थोड्या कमी प्रमाणामध्ये होते. आणि शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये अजून एक व्हरायटी आहे ती म्हणजे सिजंटा कंपनीची बाहू. बाहू पण सेम साहोचं नेक्स्ट व्हर्जन आहे. 65 ते 70 दिवसांनी हार्वेस्टिंगला येत आहे. 80 ते 100 ग्रॅमच फळ आहे, 25 ते 40 टनापर्यंत उत्पादन घेऊ शकता. त्याच्याबरोबर त्याचं वायगर पण साहू गतच आहे किंवा साहूपेक्षा थोडं चांगलं आहे. वायगर म्हणजे वाढीच्या अवस्थेमध्ये वाढ चांगल्या प्रकारे होत असते. आता शेतकरी मित्रांनो, ह्याच्या पुढचं क्लाउडची एक व्हरायटी आहे जी देशी सेक्टरमध्ये तुम्ही लावू शकता, ज्याला आपण प्रिशी F1 म्हणतो. ही पण व्हरायटी चांगली आहे, हिचं पण रिपोर्ट चांगला आहे. या पण व्हरायटीचा यंदा साहू नंतर 2 नंबर लागतो की या व्हरायटीचा सेल चांगला झालेला आहे. आता शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी आपल्याला विचारतात योगी 35 लावायला हवी का? तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही योगी 35 लावू शकता. तुम्ही जर का समजा पावसाळ्याच्या तोंडाला लावताय, म्हणजे अगदी 20 एप्रिलच्या पुढे लावताय, तर तुम्ही योगी 35 लावा, काय प्रॉब्लेम नाही. उन्हाळ्यामध्ये पण तुम्ही लावू शकता, पण 20 एप्रिलच्या पुढे तुम्ही योगी 35 लावू शकता, 2048 लावू शकता. त्याचबरोबर आर्यमान लावू शकता, US 575 लावू शकता. ह्या सगळ्या व्हरायटी तुम्ही 20 एप्रिलच्या पुढे लावू शकता. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, उन्हाळी टोमॅटोसाठी व्हरायटीची निवड करत असताना सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामधील जी काही माहिती मी घेतली त्याच्यानुसार सगळ्यात मोठ्या प्रमाणावर ज्या व्हरायटीची लागवड झाली ती आहे अथर्व, जी सेमिनिस कंपनीची आहे. दुसरी आहे 1057, जी सिजंटा कंपनीची आहे. तिसरी आहे तुमची 6242, जी सिजंटा कंपनीची आहे. आणि चौथी आहे अन्सल. एकदम कमी प्रमाणामध्ये आहे अन्सलचा टक्का, परंतु ह्या तिन्ही नंतर जर कोणाचा नंबर लागतो तर तो अन्सलचा आहे, ती सेमिनिस कंपनीची आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये हायब्रिडमध्ये या 4 व्हरायटीची लागवड आता मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. आणि तुम्ही हे आता 20 एप्रिल पर्यंत ह्या व्हरायटीची लागवड करू शकता. देशी सेक्टरमध्ये बघितलं तर साहो आहे, बाहो आहे, अभिलाषा आहे, त्याच्याबरोबर प्रिशी F1 ह्या पण व्हरायटीची लागवड महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागांमध्ये झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जो काही तिसरा विषय बघितलेला आहे तो म्हणजे उन्हाळी टोमॅटो लागवडीसाठी व्हरायटीची निवड. आता आपण जो पुढचा पार्ट बघतोय, एका डिजिटमध्ये बघूया, एका ह्याच्यामध्ये बघूया, स्टेपमध्ये बघूया की पुढचा पाठ आहे आपला रोपांची निवड. त्याच्यानंतर आपण बघणार आहे आधी जर आपण रोपांची निवड बघूया आणि त्या रोपांच्या निवडीच्या आधारावर नर्सरी निवड कशा प्रकारे करायची हे पण आपण बघूया. सर आवाज नाही येत आहे. तर बंदच आहे, अजून नाही चालू केलं. येतोय का आता? हो सर. स्क्रीन दिसते ना?
स्क्रीन दिसते ना म्हणलं तुम्हाला? हो सर हो सर हो हो हो. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण बघितलं पहिलं लागवडीचं अंतर. लागवडीच्या अंतरावरून तुम्ही रोपांची निवड कशी करायची किंवा रोप किती निवडायची हे ठरवलं. तुमचा एक संख्या ठरली. तुमच्या शेतानुसार तुम्हाला किती रोपं लागतील हे ठरलं. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं की व्हरायटीची निवड पण बघायची, तुम्ही कशा प्रकारे करू शकता. व्हरायटीची निवड पण फायनल ठरली. आता तुम्ही रोपं टाकली आणि तुम्ही टाकल्यानंतर रोपांची निवड किंवा रोपं व्यवस्थित आहेत का हे बघण्यासाठी आजचा आपला हा पुढचा विषय आहे. याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो, उन्हाळी टोमॅटो लागवडीसाठी टोमॅटो रोपांची निवड करत असताना ती कशाच्या आधारावर करायची आहे हे पण महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपल्याला उत्पादन वाढीच्या दृष्टीने टोमॅटो रोपांची निवड हा महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याला माहिती आहे जेवढं तुम्ही चांगलं हे वापरणार आहे तेवढं तुम्हाला चांगल्या प्रकारचं रिझल्ट दिसेल. त्याच्यामुळे तुम्हाला महत्वाची गोष्ट म्हणजे जिथून रोपांची निवड पण योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर नर्सरीची निवड सुद्धा योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये आता आपण पहिला पाठ बघतोय रोपांची निवड. आता शेतकरी मित्रांनो, रोपांची निवड हा पाठ बघण्या अगोदर मी तुम्हाला थोडक्यामध्ये नर्सरीमध्ये रोप कशा प्रकारे तयार केली जातात ते 2 प्रकारे असतात ते मी तुम्हाला थोडक्यामध्ये इथं एका साईडला दाखवतो. सुरुवातीला काय केलं जातं शेतकरी मित्रांनो, जो काही तुमचा सीड आहे, जे ठरवलेलं सीड आहे, तुम्ही जे काही फायनल व्हरायटी केली ते सीड आहे, तो जो तुमचा ब्लॅक पेपर आहे त्या ब्लॅक पेपर घेतला जातो. त्या ब्लॅक पेपरवर कोकोपीट खाली टाकलं जातं. ते पूर्णपणे कोकोपीट टाकल्यानंतर त्या कोकोपीटवर जे काय तुम्ही हे घेता सीड असते आपलं, ते सीड वरनं टाकलं जातं. बारीक हाताने ते पसरलं जातं. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावर कोकोपीट टाकलं जातं आणि पुन्हा कोकोपीट टाकल्यानंतर पुन्हा त्याच्यावर पाणी दिलं जातं व्यवस्थितपणे स्प्रे पंपानं आणि त्याच्यावर पुन्हा तुम्हाला एक पेपर टाकतात ब्लॅक कलरचा. हे अशा प्रकारे तुमची जी काही व्हरायटीची निवड केली आणि तुम्ही जे रोपांचं बुकिंग केलंय, समजा तुम्ही 7,000 रोपांचं बुकिंग केलंय, तर ते 7,000 सीड एका पॅकेटमध्ये किती सीड बसतं ह्याच्या हिशोबाने ते 7,000 सीडचं एक हे तयार करतात. अशा प्रकारे हे करतात. ही पहिली प्रोसेस आहे. त्याला आपण हे म्हणू शकतो प्लांटिंगची प्रोसेस. याच्यामध्ये काय होतं, एक 6 ते 7 दिवसांनी कोंब येतात. एवढ्याशे बऱ्यापैकी ते तुम्हाला कोंब आलेले एक 2-3 सेंटीमीटरचे कोंब येतात. त्याच्यानंतर काय केलं जातं, तुम्ही तो ठरवलेला ट्रे आहे, तो 70चा असू शकतो किंवा 100चा असू शकतो. त्या ट्रे मध्ये तुम्हाला कोकोपीट भरलं जातं. त्या ट्रे मध्ये कोकोपीट भरल्यानंतर हा जो काही आपला पेन आहे, ह्या पेनचं जे नीप आहे, अशा प्रकारे त्या कोकोपीट ट्रेच्या मध्यभागी होल घेतला जातो. नॉर्मली तो होल एवढाच असतो, जेवढं नीप जातंय तुमचं एवढाच होल असतो. आणि त्या होलामध्ये इथं जे काही ट्रान्सप्लांट रोपं तयार झालेले आहेत, जे बारीक बारीक 2-3 सेंटीमीटरचे, ते उचलून ह्याच्यामध्ये ते ट्रान्सप्लांट केली जातात. आता ही ट्रान्सप्लांट करत असताना शेतकरी मित्रांनो, ती चिमटीने नाहीत दाबत, ते बोटाने दाबली जातात. असे पूर्ण अगोदर ट्रे हे केले जातात आणि ते बोटाने असा पूर्णपणे ट्रे दाबला जातो. त्याच्यानंतर काय केलं जातं, इथपर्यंत तुमचा 7 दिवस पूर्ण होतात. ह्याच्यानंतर पुढील 7 दिवस तेच संपूर्ण ट्रे पॉली हाऊस मध्ये ठेवले जातात. नियंत्रित वातावरणामध्ये ठेवले जातात, जिथं जास्त ऊन नसते आणि जास्त ह्युमिडिटी सुद्धा नसते. त्याच्यानंतर काय केलं जातं शेतकरी मित्रांनो, नर्सरीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे 3 पार्ट असतात. एक असते पॉली हाऊस, दुसरं असते नेट हाऊस आणि तिसरं असते हार्डनिंगची जागा. हे नर्सरीमध्ये 3 पार्ट असतात. जी नर्सरी गुणवत्तेची असते त्याच्यामध्ये हे 3 पार्ट बनवलेलेच असतात. आता ह्याच्यानंतर तुमचे कोकोपीटला 7 दिवसामध्ये ट्रान्सप्लांट केले रोप इथून उचलून ते तुम्हाला पॉलीहाऊस मध्ये नेलं. तुमच्या रोपाचा 14 ते 15 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला. 15 ते 16 दिवस पूर्ण झाले तुमचे. ठीक आहे. 16 दिवसानंतर त्या ट्रेला उचलून नेट हाऊस मध्ये नेलं जातं. म्हणजे तिथं 50% नेट हाऊस तयार केलेलं असतं. त्या नेट हाऊस मध्ये नेल्यानंतर तिथं पूर्णपणे 7 दिवस ते ठेवलं जातं. ठीक आहे, धरून चला 21-22 दिवसापर्यंत ते तिथपर्यंत ठेवलं. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, नेट हाऊस मधून उचलून ते हार्डनिंगला ठेवलं जातं. हार्डनिंग किती दिवस केलं जातं, तर ते 3 दिवस केलं जातं. म्हणजे टोटली तुम्ही जर चांगल्या नर्सरीमधून रोप आणताय, चांगल्या प्रकारची सिस्टीम तिथं आहे, तर तुम्ही प्रॉपर बघितलं तर तुम्हाला 25व्या दिवशी तुम्हाला चांगल्या गुणवत्तेचं रोप हे मिळत असतं. ही एक प्रोसेस झाली. त्याला आपण ट्रान्सप्लांट प्रोसेस म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं की सीड जे आहे ते कागदावर तयार केलं जातं. त्याचं तिथं कोंब आल्यानंतर ते ट्रान्सप्लांट केलं जातं. अदर प्रोसेसमध्ये काय असते, जे सीड आहे तुमचं, कोकोपीटचा ट्रे घेतला जातो.
ह्याच्यामध्ये कोकोपीट पूर्णपणे भरलं जातं आणि याच्यामध्ये मध्यभागी एक ठराविक खोली बघून, एक 2-3 सेंटीमीटरची खोली बघून त्या प्रत्येक खोलीमध्ये एक एक सीड टाकलं जातं. त्याच्यानंतर काय केलं जातं, ह्या सीडला पूर्णपणे पाणी दिलं जातं आणि काही शेतकरी काही नर्सरीमध्ये त्या पूर्ण ह्याच्यावर ट्रेवर ब्लॅक पेपर टाकतात, काही नर्सरीमध्ये तो टाकला जात नाही, तो सीझनवर डिपेंड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलं जातं, याच्यामधून कोंब बाहेर येतात आणि हा जो पूर्ण ट्रे तयार केलाय, हा ट्रे 14 ते 15 दिवस, अगदी 16-17 दिवसांपर्यंत पॉलीहाऊसमध्ये ठेवला जातो. आता 16-17 दिवसांमध्ये पॉलीहाऊसमध्ये ठेवल्यानंतर पुन्हा तो एक 4 ते 5 दिवस नेट हाऊसमध्ये ठेवला जातो आणि पुढचे 2 ते 3 दिवस तुमच्या हार्डनिंगच्या जागेवर ठेवला जातो आणि अशा प्रकारे रोप तुमच्यापर्यंत पोहोचत असतं. ही एक गुणवत्ताशील, एकदम गुणवत्तेने रोप तयार करण्याची एक प्रक्रिया आहे. याच्यामध्ये जर तुम्ही प्रॉपर नर्सरीमध्ये काळजी घेतली तर तुम्हाला चांगल्या गुणवत्तेचं, अगदी स्टंप वगैरे चांगलं झालेलं खोड रोप मिळतं. आता आपण एक मुद्दा बघितला की टोमॅटो रोपांची निवड कशी करावी. आता आपल्याला पहिला महत्त्वाचा मुद्दा आला की या सगळ्या प्रोसेस मधून एक लक्षात आलं की टोमॅटो रोपांची निवड करत असताना सर्वसाधारणपणे हंगामावरती अवलंबून आहे, परंतु आत्ताच्या हंगामामध्ये तुम्ही 25 दिवसांच्या टोमॅटो रोपांची निवड लागवडीसाठी करू शकता. आता आपलं ठरलं की टोमॅटो रोपांची आपली नर्सरी मध्ये दिल्यानंतर 25व्या दिवशी टोमॅटोचं रोप आपल्याला आणायला जायचं आहे. आता शेतकरी मित्रांनो, काही परिस्थितींमध्ये ह्या टोमॅटो रोपाचं जर्मिनेशन होत नाही, म्हणजे थंडीमध्ये जातं. मग थंडीमध्ये जर्मिनेशनचा रेट कमी असतो, त्यावेळेस तुम्ही 30-35 दिवसांचं रोप वापरलं तरी चालते, पण एक 30 दिवसापर्यंत ठीक आहे, 35 दिवसापर्यंत तुम्ही जाऊ नका. आणि पावसाळी हंगामामध्ये ह्या गोष्टी सगळ्या ठीक चालू जातात. आता आपण उन्हाळ्याचं बघतोय, तर उन्हाळ्यामध्ये आपण काय अडचण येतात ते बघूया. उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही 25 दिवसांपेक्षा कमी वयाचं रोप निवडलं तर ते रोप असते कोवळं. ते ज्यावेळेस तुम्ही नर्सरीमधून आणून त्याच्यामध्ये त्याच्या मुलांची वाढ तेवढी झालेली नसते, त्याचं पूर्णपणे खोड जे आहे ते खोड कवळं असते आणि ज्यावेळेस ती रोपं तुम्ही ट्रान्सप्लांट करता शेतामध्ये, त्यावेळेस त्या रोपांवर कवळ्या खोडामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पिथियम बुरशीचा प्रादुर्भाव होत असतो. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही उन्हाळ्यामध्ये जास्त कमी वयाची पण रोपांची निवड करणं टाळायचं आहे. आणि जास्त वयाच्या रोपांची निवड केली तर काय प्रॉब्लेम येतो शेतकरी मित्रांनो, तर मुलांची कॉईल व्हायला सुरुवात होते. ती कॉईल ज्यावेळेस तुम्ही टोमॅटो रोपांची कॉईलयुक्त टोमॅटो रोपे शेतामध्ये लावता, त्यावेळेस त्या मुलांची कॉईल झाल्यामुळे, छोटमुळाची कॉईल झाल्यामुळे पहिलं 25-30 दिवस टोमॅटो प्लॉट एकदम सुंदर दिसतो, पण 25-30 दिवसानंतर टोमॅटो प्लॉट पूर्णपणे अगदी पानांच्या वाट्या होणं, वाढ खुंटणं, एकदम झाडं खुजी राहणं यांसारख्या अडचणी तुमच्या त्या टोमॅटो प्लॉटमध्ये येत असतात. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही 25 ते 30 दिवसांच्या दरम्यानची टोमॅटो रोपांची लागवडीसाठी उन्हाळ्यामध्ये करायची आहे. आता शेतकरी मित्रांनो, पुढचा प्रश्न येतो की कितीच्या ट्रे मधील टोमॅटो रोपे लागवडीसाठी वापरावे. मार्केटमध्ये 2 ट्रे भेटतात, एक 70 आणि 110चा, म्हणजे 100चा आपण धरून चालू. 70च्या ट्रेमध्ये रोपांच्या पांढऱ्या मुळ्यांची वाढी चांगली झालेली असते आणि 70च्या ट्रेमध्ये का वाढ होते, तर त्याच्यामध्ये चांगली, तेवढं जेवढं जास्त कोकोपीट तेवढं मुळा जास्त वाढणार आहेत, त्याची कॉईल व्हायचा संबंध येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही शेतकरी मित्रांनो, शक्यतो उन्हाळी लागवडीसाठी तुम्ही 70च्या ट्रेच्या टोमॅटो रोपांची निवड करायला हवी. आता 100च्या ट्रेमध्ये बघितलं तर प्रॉब्लेम काय होतो, 100च्या ट्रेचं कोकोपीट असते लहान, तो कप असतोय लहान आणि त्या कपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटो रोपांची लागवड झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये मुळांची वाढ झाल्यानंतर ती कॉईल खाली तयार होते. त्याच्यामुळे तुम्ही कॉईल होऊ नये असं वाटत असेल आणि 30 एक दिवसाची रोप आणायची असेल तर तुम्ही 70च्या ट्रेमध्ये चांगल्या गुणवत्तेची रोपं तयार करू शकता. आता 70च्या ट्रेमधील रोपांचं आणि 100च्या ट्रेमध्ये जर बघितलं तर 70च्या ट्रेमधील रोपांचं खोड हे तुलनेने 100च्या ट्रेमधील रोपांच्या खोडापेक्षा जाड असतंय. त्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो, 70च्या ट्रेमधील रोप जे आहे ते त्याची वाढ, हाईट वगैरे चांगल्या प्रकारे, पानांची रुंदी वगैरे चांगल्या प्रकारे असलेली तुम्हाला दिसून येते. पण आता काय झालंय शेतकरी मित्रांनो, काही नर्सऱ्यांमध्ये 70चा ट्रे पण वापरतात, पण त्याचं जे काय कप आहे तो 100 एवढाच ठेवतात. तर असलं ट्रे काय तुम्ही वापरू नका. चांगल्या गुणवत्तेचं 70चं मोठं कप असलेलं ट्रे वापरायला हवं. आता शेतकरी मित्रांनो, त्याच्यामुळं आपलं निश्चित झालंय की आपल्याला जर चांगल्या प्रकारे मुळांची वाढ झालेली, त्याचबरोबर खोड जाड असणारे, त्याचबरोबर पानं रुंद पसरट असणाऱ्या टोमॅटो रोपांची ही मिळणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला 70च्या ट्रेमध्ये टोमॅटो रोपं लावणं गरजेचं आहे. हे तुमचं एक झालं. त्याच्या अगोदर तुम्ही ठरवलं की तुम्हाला नर्सरीचं आपण बघितलं कशा प्रकारे नर्सरीमध्ये रोपं बांधतात. त्यानंतर तुम्ही बघितलं की टोमॅटो रोपांच्या वय किती असावं, तर ते 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान जास्तीत असावं. आता शेतकरी मित्रांनो, ट्रे तर तुमचा ठरला 70चा वापरायचा की 100चा वापर, त्याच्यामध्ये पण एक पुढची प्रोसेस आहे की
ट्रे दोन प्रकारचा असतात. एक असतंय गोल ट्रे, आत्ता नवीन आलंय चौकोनी ट्रे. तर शेतकरी मित्रांनो, पहिला आकार गोल आहे, दुसरा आकार चौकोनी आहे. आता ज्यावेळेस गोल असतोय, ट्रे गोल असतोय, त्यावेळेस मुळी जी काही खाली वाढल्यानंतर ती मुळी गोल फिरते. त्याच्यामुळे काय होते, मुलांची कॉईल होती गोल ट्रे मध्ये. अगदी 100चा ट्रे जर तुम्ही वापरताय आणि तो गोल असेल तर त्याच्यामध्ये मुलांची कॉईल झाली तुम्हाला दिसून येते. त्या उलट जर तुम्ही 100चा ट्रे वापरताय तो चौकोनी वापरताय तर त्याच्यामध्ये मुलांची कॉईल तुलनेने 100च्या ट्रेच्या गोल ट्रेच्या तुलनेने कमी असते. त्याच्यामुळे तुम्ही उन्हाळी लागवडीसाठी भले 100चा ट्रे मिळाला, तुम्ही 70चा ट्रे नाही मिळाला तरी तुम्ही चौकोनी ट्रे वापरावा, जेणेकरून टोमॅटो रोपांच्या मुळांची कॉईल होणार. त्याच्यामुळे आतापर्यंत टोमॅटो रोपांची निवड करत असताना आपलं एकच ध्येय होतं, मुलांची कॉईल न झालेल्या टोमॅटो रोपांची निवड करणं. त्यासाठी आपल्याला काय काय करायला लागलं, एक तर योग्य वयाची टोमॅटो रोपांची निवड करणं, दुसरं म्हणजे 70 किंवा 100च्या ट्रे मध्ये आपण 70च्या ट्रेची निवड करणं. आणि जर तुम्ही 100चा ट्रे निवडला बाय चान्स, तर तुम्ही चौकोनी आणि गोलमध्ये चौकोनी ट्रेची निवड करणं. त्या सगळ्या गोष्टींचं आपण आतापर्यंत फायनल केलं आणि ह्याच्यामध्ये आपण ठरवलं की आपण 70च्या ट्रे मध्ये तरी टाकूया आणि 100च्या ट्रे मध्ये आपण जर टाकलं तर ते चौकोनी ट्रे वापरूया. आता टोमॅटो रोपांची उंची किती असावी? शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये टोमॅटो रोपांची लागवडीसाठी उंची असावी 12 सेंटीमीटर इतकी. यापेक्षा कमी उंचीची टोमॅटो रोप लागवडीसाठी वापरू नयेत. आता कमी उंचीची टोमॅटो रोप का लागवडीसाठी वापरायची नाहीत? तर आपण उन्हाळ्यामध्ये मल्चिंग पेपरमध्ये टोमॅटो रोपांची लागवड करत असतो आणि ज्यावेळेस तुम्ही अगदी व्हाईट टाकला तरी पण आणि तुम्ही ते रोप जे आहे ते कमी हाईटचं असेल तर काय होतं, ते कमी हाईटचं असल्यामुळे पानं जे काय आहेत ते मल्चिंगच्या संपर्कात येतात आणि मल्चिंगच्या जवळ असल्यामुळं गरम वाफेमुळे सुद्धा सनबर्निंग होतंय. त्याच्याबरोबर मल्चिंगचा ह्याच्या उष्णतेमुळे सुद्धा सनबर्निंग होते आणि त्याच्यामुळे रोपांची खालची पानं जळून जातात. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये टोमॅटो लागवड करत असताना रोपाची हाईट 12 सेंटीमीटर पर्यंत असावी. जास्त हाईटचं पण रोप तुम्ही लागवडीसाठी वापरणं टाळायचं आहे, कारण जेवढं तुम्ही जास्त उंचीचं ट्रे रोप वापरणार आहे तेवढं त्याच्या मुळाची खाली कॉईल झालेली असणार आहे. कारण काय असतं की रोप वर वाढत असताना खाली मुलांचा विकास अगोदर जास्त प्रमाणामध्ये करतं. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये टोमॅटो रोपांची लागवड करत असताना हाईट बरोबरच मुलांच्या कॉईल बरोबरच हाईट पण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता शेतकरी मित्रांनो, पुढचं निरीक्षण तुम्हाला काय करायचे, हे तर झालं तुम्हाला मी सांगितलं की बाबा 21 ते 25 दिवसाचं रोप निवडा, त्यानंतर कमी वयाचं रोप निवडा, हे करा. आता तुम्हाला एक फायनल डिसिजन घ्यायचं की रोप निवडत असताना ते रोप मॅच्युअर झाले का हे कसं कळतं? तर जे काय रोपाचं खोड आहे, खोडाचा रंग जांभळट झाला की आपण समजून जायचं की ते खोड मॅच्युअर झालेलं आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, टोमॅटोच्या रोपाची पानं जी काय आहेत ते पानं पूर्णपणे रुंद पसरट असावीत, एकदम लहान आकाराची पानं नसावीत, पानं पूर्णपणे हिरवीगार असावीत. या सगळ्या गोष्टी जर का असतील तर ते झाड सुदृढ आहे म्हणायचं. म्हणजे काय असावं, एक तर रोप असावं 25 ते 30 दिवसांच्या दरम्यानचं, रोपाचं खोड जांभळं असावं, रोपाची उंची 12 सेंटीमीटर असावी, रोपांची पानं रुंद पसरट असावीत आणि रोपांची पानं हिरवीगार असावीत. त्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो, नर्सरीमध्ये एक विविध प्रकारचे बुरशीजन्य रोग पण येतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने काय होतं, एक तर रोपांची मर होते, म्हणजे पिथियम रोप मर येते नर्सरीमध्ये. त्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो दुसरं काय येतं, तर सेप्टोरिया काळे टिपके, त्याच्याबरोबर लवकर येणारा करपा आणि त्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काहीशा प्रमाणामध्ये जीवाणूजन्य काळे टिपके सुद्धा नर्सरीमध्ये दिसतात. आता हे का दिसतात, तर नर्सरीमध्ये पाणी जे काय दिलं जातं ते झारीनं दिलं जातं आणि सूर्यप्रकाशाशी त्या रोपांचा थेट संबंध येत नाही. आणि जर तिथे योग्य प्रकारचं वातावरण असेल आणि जर का त्या नर्सरीची व्यवस्थितपणे काळजी घेतली जात नसेल रोपांची, तर रोपांवर या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याचबरोबर जर रोपे व्यवस्थितपणे चिमटीने दाबली नसतील, सपाट बोटाने दाबली नसतील, चिमटीने दाबली असतील, तर त्या रोपांची मर होऊ शकते. आता शेतकरी मित्रांनो, टोमॅटो रोपांची मर झाली, त्याच्याबरोबरच बुरशीजन्य रोगांचं निरीक्षण झालं, त्याच्याबरोबर तुम्ही किडींचं निरीक्षण पण करणं गरजेचं आहे. नर्सरीमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये तुटानागायची रोपं आहेत, त्यासाठी तुम्हाला तुटानागाई, रसोशी किडींचा प्रादुर्भाव झालाय का हे पण बघणं तितकंच गरजेचं आहे. आणि या सर्व गोष्टींचा अभ्यास करून तुम्हाला टोमॅटो रोपांची निवड करणं गरजेचं आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला काय करणं गरजेचं आहे, पहिली गोष्ट टोमॅटो रोपाचं वय ठरवा. वय तुम्हाला 25 ते 30च्या दरम्यान असावं. टोमॅटो रोपांची मुळं तपासा, मुळांची कॉईल झालेली नसावी. टोमॅटो रोपांची हाईट तपासा, 12 सेंटीमीटर पर्यंत हाईट असावी. जास्त हाईटचं आणि कमी हाईटचं रोप वापरू नये. 8 ते 12 सेंटीमीटर दरम्यान हाईट असावी. त्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो, हाईट तर तुमची झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो की टोमॅटो रोपांचं खोड जांभळट रंगाचं असावं, जेणेकरून रोप मॅच्युअर झालेलं असावं.
त्याचबरोबर टोमॅटो रोपांची पाने रुंद पसरट असावीत, हिरवीगार असावीत. टोमॅटो रोपांवर नर्सरीमध्ये मर झालेली नसावी. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, त्याच्यामध्ये लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे टिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला नसावा. रस शोषक किडींमध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी बरोबरच नागाई तपासा. तुटा नागाईचा प्रादुर्भाव झालेला आहे का हे तपासा. आणि या सगळ्या गोष्टींचा हे करून तुम्ही नर्सरीमध्ये टोमॅटो रोपांची निवड करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, आजचा आपला जो काही तिसरा विषय होता, चौथा विषय होता की उन्हाळ्यामध्ये टोमॅटो रोपांची निवड करत असताना कशा प्रकारे करायची हे आपला पूर्ण झालेला आहे. आता शेतकरी मित्रांनो, आपण हा विषय झाल्यानंतर उन्हाळ्यामध्ये टोमॅटो रोपांची निवड करत असताना टोमॅटो रोप टाकण्यासाठी जी काही नर्सरी निवड करायची ती कशा प्रकारे करायची याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती पाहायची आहे.
नर्सरीच्या लेवलचं मला काही हे गावत नाही. आपण पुढचा हे बघूया. टोमॅटो रोप लागवडी अगोदर करायचं पाणी नियोजन, त्याची आपण माहिती घेऊया. ठीक आहे. स्क्रीन दिसते ना? हो दिसते. तर शेतकरी मित्रांनो, आपलं आता सगळ्यात पहिल्यांदा झालं रोपांमध्ये अंतर ठरलं. त्याच्यानंतर आपण एकरी रोपं किती लागतात ते बघितलं. त्याच्यानंतर आपण व्हरायट्या बघितल्या. त्यानंतर आपण रोपांची निवड कशी करायची हे बघितलं. आता आपण टोमॅटो रोप लागवड, आता तुम्ही रोपं वगैरे आणली, आता तुम्हाला टोमॅटो रोपांची लागवड करण्या अगोदर जे काय पाणी नियोजन करायचे हे कशा प्रकारे करायचंय हे आता आपण बघूया. टोमॅटो रोप लागवडी अगोदर जे काही पाणी नियोजन करायचंय हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण आपल्याला आपलं रान किती दिवसांनी वापशावर येतं हे माहित असणं या नियोजनासाठी गरजेचं आहे. आता हे पाणी नियोजन आपल्याला अगोदर का करायचे? ज्यावेळेस आपण टोमॅटो किंवा इतर भाजीपाला पिकांची रोपांची लागवड करण्यासाठी जमीन ही बघत असतो, त्यावेळेस एक शास्त्रीय आधार आहे त्याला, की जर तुमची जमीन वापशावर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो रोपांची लागवड केली, तर अशा जमिनीमध्ये टोमॅटो रोपे लवकर सेट होत असतात. आणि अशा जमिनीमध्ये रोपांवर जमिनीमधून पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा होत नाही. त्याच्याबरोबर आपण पाणी शोषण आणि वहन प्रक्रिया बघितली परवा दिवशी. त्याच्यामध्ये पण आपण एक गोष्ट शिकवलेली होती, की वापसा कंडिशन असेल तर रोपांची मुळे चांगल्या प्रकारे जे काही केसाळ मुळे आहेत त्याच्यामध्ये जे काही स्पंज सारखा भाग असतो, तो स्पंज सारखा भाग चांगल्या प्रकारे कार्यरत करतो आणि ते तिथून पाणी चांगल्या प्रकारे शोषण आणत असतो, करत असतो. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, टोमॅटो रोपांची लागवड करताना तुम्हाला जमीन वापसा कंडिशन मध्ये असणं गरजेचं आहे. आता वापसा कंडिशन मध्ये तुम्ही टोमॅटो रोपे लावा आणि त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं पाणी द्या. परंतु वापसा कंडिशन येण्यासाठी तुम्हाला तुमच्या शेतामध्ये अगोदर किती दिवस पाणी देणं गरजेचं आहे हे पण महत्वाचं आहे. ज्यावेळेस जर तुम्ही जास्त जमीन कोरड्या असताना जर टोमॅटो रोपांची लागवड केली तर काय होतंय, की त्या मुळांच्या कोकोपीट बाहेर जमीन जी असते त्या जमिनीमध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये पाण्याचं गुणोत्तर राहत नाही, पूर्णपणे हवेचा स्पेस राहतो आणि त्याच्यामुळे टोमॅटो रोपे लवकर सेट व्हायला वेळ लागतो आणि अशी रोपं काय होतात मग पिवळी पडतात, जांभळी पडतात. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जर जास्त ओला असताना जर तुम्ही पाणी दिलं तरी पण तुम्हाला तुमची जी काय टोमॅटो रोपांची मुळं आहेत ती तेवढ्या प्रमाणामध्ये अन्नद्रव्य जमिनीमधून अपटेक करू शकत नाही. त्याच्यामुळे ती पण त्या पण परिस्थितीमध्ये टोमॅटो रोपांची पाने पिवळी पडणे, शेंडा न निघणे किंवा त्याचबरोबर मुलांची वाढ कोकोपीट बाहेर जमिनीत न होणे, रोपे सेट न होणे यांसारख्या अडचणी येतात. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, उन्हाळी टोमॅटो लागवडी करत असताना टोमॅटो रोपे वापसा कंडिशनवरच लागवड करायची आहेत. त्यासाठी तुम्हाला अगोदर पाणी देणं तेवढंच गरजेचं आहे. त्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो, अगोदर पाणी दिल्यामुळे काय होतं किंवा काय होतं फायदा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जी तुमच्या मल्चिंग पेपरमध्ये वाफ तयार होते शेतामध्ये, ती वाफ पण बाहेर जायला ही होते, मदत होते. जेणेकरून जी हीट आहे ती हीट बाहेर गेल्यामुळे मल्चिंग पेपरच्या आतमध्ये रोपे लावल्यानंतर कोणत्याही प्रकारचा हीटचा प्रॉब्लेम येत नाही, रोपांची मर ही होत नाही. शेतकरी मित्रांनो, आता दुसरा पुढचा प्रश्न येतो, की आम्ही पाणी कशा प्रकारे द्यायला हवं. पाणी कशा प्रकारे द्यायला हवं ही जी काय गोष्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला मल्चिंग पेपर टाकल्यानंतर पूर्णपणे गरगरीत पाणी द्यायचं. पूर्णपणे तो बेड जो आहे तो बेड पूर्णपणे भिजायला हवा, अशा प्रकारे तुम्ही पाणी द्यायचंय. मग त्याला तुम्हाला तुमचा बेड पूर्ण भिजण्यासाठी 7 तास लागू शकतात, कोणाचं 6 तास लागू शकतात, कोणाचं 5 तासामध्ये भिजून होतंय. ते मातीच्या प्रकारावर अवलंबून आहे. परंतु काळी माती असेल तर 7-8 तास तरी 100% लागणार, एकदम 8-10 तास तरी त्याला पूर्णपणे भिजायला लागणार. तांबट माती असेल तर 5-6 तासामध्ये ते भिजून होणार आहे. आणि जर का मुरमाड आणि वाळूसर माती असेल तर ती 2-3 तासामध्ये पूर्णपणे भिजून निघणार. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला टोमॅटो रोप लागवडी अगोदर पाणी देत असताना तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार किती वेळ पाणी द्यायचं हे ठरवणं गरजेचं आहे. पण पाणी देत असताना आपलं एक पॅरामीटर ठरलेलं आहे, की पाणी पूर्णपणे अशा स्वरूपाचं द्यायचे की पूर्ण बेड तुमचा गरगरीत भिजायला हवा.
आता ही भरपूर पाणी दिल्यामुळे काय होतं, जी गरमी तयार होते ती गरमी लागवडी अगोदरच मल्चिंग पेपर मधून बाहेर निघून जाते. बिकॉज ऑफ गरमी केव्हा तयार होणार आहे, ओलीत ओल असेल तर गरमी कमी तयार होणार आहे. परंतु कोरड्या जमिनीमध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी द्याल आणि त्याच्यामधून जी काय हवा आहे ती बाहेर टाकली जाईल, ती काय ही होईल, त्याच्यामुळे वाफ तयार होणार. त्याच्यामुळे अगोदरच जर तुम्ही भिजवून घेतले आणि अगोदरच जर गरमी काढून घेतली तर पुढे जाऊन वाफेमुळं हिटिंगमुळे रोपांची मर होणं हा प्रॉब्लेम येणार नाही. त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की पूर्णपणे बेड भिजावा अशा स्वरूपात तुम्हाला पाणी द्यायचं आहे. आता पाणी देत असताना एक लक्षात घ्यायचं की तुमचा जो पूर्णपणे 4.5 फुटापर्यंत ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा पाणी देता त्यावेळेस तुम्हाला काय करायचे, 5 ते 6 तास पाणी दिल्यानंतर एक पूर्णपणे 1.5 फुटाची काठी घ्यायची आणि ती काठी पूर्णपणे खाली करून बघायची की आतपर्यंत खोलपर्यंत पाणी गेले का. अगदी 1.5 फुटापर्यंत खोलवर पाणी गेलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पाणी देता. हे पाणी देत असताना मातीचा प्रकार लक्षात घेऊन पाणी देणं गरजेचं आहे. आता मातीच्या प्रकारानुसार मातीची भौतिक गुणवत्ता वेगवेगळी असते, म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता प्रत्येक मातीची वेगवेगळी आहे. आपण बघितलं 6 मात्यांची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वेगवेगळी आहे. सगळ्यात कमी पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे मुरमाड आणि वाळूसा. तिथे तुम्हाला जास्त पाणी कमी वेळेत चांगलं पाणी तिथं हे होणार, पूर्ण बेड भिजणार आहे. त्यानंतर येते कुठली, तांबट आणि तांबट काळी माती. ह्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही पाणी देणार आहे त्यावेळेस पूर्ण शेत जे काय आहे ते 3 ते 4 तासामध्ये भिजणार आहे. परंतु काळी किंवा गाळाच्या मातीमध्ये पाणी देणार आहे ते पूर्ण शेत भिजायला तुम्हाला 7 ते 8 तास लागणार आहेत. त्याच्यामुळे जर आपल्या शेतामध्ये आपण एक हे पाणी किती वेळ द्यायचं ते बघितलं, त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा पार्ट येतो की टोमॅटो शेताला पाणी दिल्यानंतर ते किती दिवसांनी त्याच्यामध्ये टोमॅटो रोपांची लागवड करू शकता. तर हे पण लक्षात घेण्यासाठी तुमच्या मातीचा गुणवत्ता लक्षात घेणं गरजेचं आहे की आज पाणी दिल्यानंतर माझं शेत 3-4 दिवसांनी वापसावं येतं. ही प्रत्येकाला प्रत्येक शेताची माहिती असते, ती तुम्हाला घेणं गरजेचं आहे. परंतु आपण इथं सिंपल गोष्टीमध्ये बघूया की जर तुम्ही वाळूसार माती असेल तुमची आणि त्या वाळूसार मातीमध्ये टोमॅटो रोपांची लागवड करताय तर तुम्हाला रोप लागवडीनंतर म्हणजे पाणी दिल्यानंतर एका दिवसाच्या लगेच म्हणजे आज पाणी दिलं की उद्या टोमॅटो रोपांची लागवड करायला हवी वाळूसार मातीमध्ये. मुरमाड मातीमध्ये सुद्धा सेम सिच्युएशन, आज पाणी दिलं उद्या टोमॅटो रोपांची लागवड करा. तांबट किंवा तांबट काळी माती आहे, ही माती वापशावर येण्यासाठी 2 दिवस तरी घेणार, 2 ते 3 दिवस घेणार. मग आज पाणी दिलं उद्याच जाऊन द्या परवाच जाऊन द्या 2 दिवसांनी लगेच टोमॅटो रोपांची लागवड करा. त्याच्यानंतर काळी तांबट माती आहे, हिचं कसं असणार आहे की तांबट मातीपेक्षा थोडी पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असणार. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचे, 2-3 दिवस बघायचे वाट, रान वापसावलं की टोमॅटो रोपांची लागवड करायची. आता काळी किंवा गाळाची माती आहे, रान वापसायला 7 दिवस पण लागू शकतात, 6 दिवस पण लागू शकतात. पण चांगल्या प्रकारे एकदम जमीन भुसभुशीत रान वापसावर आल्यानंतर तुम्ही टोमॅटो रोपांची लागवड करायला हवी. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो तुम्ही पहिली गोष्ट तर लागवडी अगोदर किती दिवस पाणी द्यायचं हे ठरवण्यासाठी तुमची जमीन किती दिवसांनी वापसावर येते हे ठरवणं गरजेचं आहे, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमची जमीन संपूर्णपणे भिजण्यासाठी तुम्हाला किती वेळ पाणी द्यायला लागतंय हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानुसार तुम्हाला पाण्याचं नियोजन करायचं आहे. पाणी अशा प्रकारे द्यायचं आहे की पूर्णपणे बेड तुमचा भिजला पाहिजे, जेणेकरून त्या बेडमध्ये तयार झालेली वाफ पूर्णपणे शेताच्या बाहेर जाईल, त्या मल्चिंग पेपरच्या बाहेर जाईल. तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही टोमॅटो रोपांची लागवड करण्यापूर्वी पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. आणि पाण्याचं नियोजन केल्यानंतर किती दिवसांनी रान वापसावं येतंय हे माहिती घेऊन तुम्ही टोमॅटो रोपांची लागवड करणं गरजेचं आहे. आता शेतकरी मित्रांनो आपण काय करूया की बरेच शेतकऱ्यांनी मला विचारलं होतं की आपण जीवाणूजन्य बुरशीनाशके लागवडीनंतर रोपांची ही केल्यानंतर सोडू शकतो का. तर त्याचा पण आपण एक आता पुढचा मुद्दा आपण घेऊया की रोप लागवडीपूर्वी जीवाणूजन्य बुरशीनाशके, जैविक बुरशीनाशके ठिबकद्वारे आपण सोडावीत का किंवा सोडली तर चालतील का.
तर शेतकरी मित्रांनो, आजचा आपला पुढचा विषय आहे की उन्हाळी टोमॅटो रोपांची लागवड करण्यापूर्वी कोणती जैविक बुरशीनाशके सोडावीत, कशासाठी सोडावीत व कधी सोडावीत. हा यामध्ये आपल्याला 3 गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. कोणती सोडावीत, कशासाठी सोडावीत व कधी सोडावीत. याच्यामध्ये कधी सोडावीत हा पण मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे. सगळ्यात पहिला मुद्दा येतो की जैविक बुरशीनाशके कोणती सोडावीत. जैविक बुरशीनाशके सोडत असताना तुम्हाला ट्रायकोडर्मा किंवा सुडोमोनस यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक ठिबकद्वारे आपल्याला सोडायचं आहे. हे बुरशीनाशक काय आहे, तर हे बुरशीनाशक एक जीवाणू आहेत. ज्यावेळेस तुम्ही जमिनीमध्ये ते देता त्यावेळेस ते जमिनीमध्ये वाढतात आणि बुरशींना निष्क्रिय करतात. बुरशींसाठी एक खाद्य, बुरशी यांच्यासाठी एक खाद्य आहेत. आता शेतकरी मित्रांनो, हे आपण कधी सोडायला हवेत हे पण आपल्याला महत्वाचा प्रश्न पडतो. ज्यावेळेस आपण टोमॅटो रोपांची लागवड केली तर संपूर्णपणे बेड भिजवून घेतला. बेड भिजवून घेतल्यानंतर एक रान वापशावर आलं. रान वापशावर आल्यानंतर तुम्हाला एक 10 ते 15 मिनिटांमध्ये ही जैविक बुरशीनाशके सोडायची आहेत. कंपल्सरी सोडायची आहेत असं नाहीये, परंतु कधी सोडायची आहेत तर तुम्हाला ज्यावेळेस रान वापशावर येतं त्यावेळेस सोडायचे. त्यावेळेस तुम्हाला जर का सोडलं, तुम्ही जर का सोडली तर तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट येणार. जर तुम्ही पहिल्या पाण्यावेळेस जर का सोडली तर जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिट असणार आणि त्या हिटमुळे तुमच्या जैविक बुरशीनाशकांची कार्यक्षमता खूप कमी प्रमाणामध्ये राहणार आहे. त्यांचा काउंट खूप कमी होणार. त्याच्यामुळे जर तुम्हाला जैविक बुरशीनाशके अगदी ट्रायकोडर्मा सुडोमोनास सोडायचे तर रोप लागवडी अगोदर 4-5 दिवस पाणी द्या. त्यानंतर रान वापशावर आल्यानंतर त्या दिवशी जैविक बुरशीनाशके सोडा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही टोमॅटो रोपांची लागवड करा. अशा प्रकारे तुम्ही जैविक बुरशीनाशके कधी सोडायची हे ठरवू शकता. आता ही जैविक बुरशीनाशके कशासाठी सोडायची आहेत. आता ज्यावेळेस तुम्ही ही जैविक बुरशीनाशके जमिनीमध्ये सोडता त्यावेळेस हे एक जीवाणू असतात. हे जीवाणू जे काय तुमचे हानिकारक बुरशी आहेत, अगदी पिथियम आहे, फ्युजारियम आहे, या बुरशींना निष्क्रिय करतात आणि त्याच्यामुळे सुरुवाती टप्प्यामध्ये जी काय रोपांची मर होणार आहे ती रोपांची मर होत नाही. रोपांची मर होत नाही. आता शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न येतो की उन्हाळ्यामध्ये सोडावेत का. तर मी तुम्हाला सांगेन की उन्हाळ्यामध्ये जैविक बुरशीनाशके तुम्ही सोडून उगाचचा खर्च वाढवू नका. परंतु ज्या शेतकऱ्यांना जे प्रश्न पडले त्याच्याशी रिलेटेड आपण एक थोडक्यामध्ये हे क्वेश्चनिंग घेतलं होतं की हे बुरशीनाशके सोडायचे असतील तर तुम्हाला कधी सोडायला हवीत आणि हे सोडल्यामुळे तुमचा काय फायदा होणार आहे. जर तुम्हाला माहिती आहे की तुमच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागील पिकामध्ये पिथियम रोपमर आली होती किंवा फ्युजारियम रोपमर आली होती, बुरशीचे बीजाणू तुमच्या शेतामध्ये असू शकतील, तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये बुरशीचा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि तुम्ही ही जैविक बुरशीनाशके सोडू शकता. परंतु शेतकरी मित्रांनो, काही परिस्थितीमध्ये काय होतं की तुमच्या शेतामध्ये पूर्णपणे शेत वगैरे निवड केली, नांगरली वगैरे, पूर्णपणे तुम्ही उन्हामध्ये तापून वगैरे दिलेला आहे, तर तुम्हाला ही जैविक बुरशीनाशके सोडण्याची काही सुद्धा गरज नाही. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, आपण हा विषय बघितलेला आहे की उन्हाळी टोमॅटो लागवडीसाठी जैविक बुरशीनाशके सोडणं गरजेचं आहे का. तर ते तुमच्या प्लॉटच्या कंडिशननुसार, तुमच्या शेताच्या तयारीनुसार अवलंबून आहे. जर तुम्ही चांगल्या प्रकारच्या शेताची निवड केली, त्याच्यामध्ये मागील पिकामध्ये बुरशीचा प्रॉब्लेम आलेला नाहीये, त्याच्याबरोबर तुम्ही चांगली मशागत केली, तर तुम्हाला जैविक बुरशीनाशके सोडायला लागणार नाहीयेत. परंतु मागील पिकामध्ये बुरशीचा प्रॉब्लेम होता, कलिंगडावर टोमॅटो लावताय, कलिंगडमध्ये विल्टिंग झालं होतं, टोमॅटोमध्ये येणार का, या गोष्टी जर तुमच्या डोक्यात असतील तर तुम्ही जुन्या मल्चिंगवर टोमॅटो रोपांची लागवड करताय तर तुम्ही हमखास ट्रायकोडर्मा किंवा सुडोमोनास ठिबकने सोडू शकता. हे सोडत असताना तुम्हाला रान वापशावर असताना सोडायचं आहे. रान वापशावर असताना ह्यासाठी सोडायचे की ते सोडल्यानंतर त्यांचा काउंट जमिनीमध्ये वाढणार आहे, त्यांची कार्यक्षमता तुम्हाला वाढलेली दिसून येणार. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, जैविक बुरशीनाशके कधी सोडायची आणि कशासाठी सोडायची हे आपण आता बघितलेलं आहे. आता आपण पुढचा विषय बघूया की टोमॅटो रोप प्रक्रिया. हा एक महत्वाचा विषय आहे की टोमॅटो पिकामध्ये रोप प्रक्रिया आपल्याला करणं म्हणजे काय, ते कशासाठी करायचे, ती करत असताना कोणती काळजी घ्यायची किंवा कधी करायचे, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. शेतकरी मित्रांनो, टोमॅटो रोप प्रक्रिया हा टोमॅटो जे काही तुम्हाला टप्पा आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे. याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर टोमॅटो रोप प्रक्रिया म्हणजे काय, तर तुम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांना रोप प्रक्रिया हा भाग माहिती आहे.
ह्याच्यामध्ये काय केलं जातं, एक द्रावण तयार केलं जातं ज्याच्यामध्ये बुरशीनाशक, कीटकनाशक आणि एक पोषक उत्पादन घेतलं जातं. ते द्रावण शक्यतो बॅलरमध्ये न करता एखाद्या टपा वगैरे मध्ये घेतलं जातं आणि त्या टपामधून रोपांचं कोकोपीट पूर्णपणे भिजवून काढलं जातं लागवडीच्या अगोदर. त्याला आपण रोप प्रक्रिया करणं असं म्हणतो. आता शेतकरी मित्रांनो, ही रोप प्रक्रिया कधी करावी? जेव्हा तुम्ही नर्सरीमधून टोमॅटो रोपे घेऊन येतात, परंतु अशा रोपांमध्ये लागवडी अगोदर जर पिथियम बुरशीमुळे मर झाल्याची लक्षणे दिसत असतील तर तुम्हाला रोपांवर प्रक्रिया करणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, आता काय होतं की तुम्ही ज्यावेळेस नर्सरीमधून टोमॅटो रोपं घेऊन शेतामध्ये येता, शेतामध्ये आल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस ट्रेचे निरीक्षण करता त्यावेळेस काही ट्रेमध्ये रोपांची मर झालेली तुम्हाला दिसून येते. अशा वेळी तुम्ही काय करायचे की रोपांची मर झालेली आहे तर तुम्हाला रोप प्रक्रिया करणं गरजेचं आहे. का करायचे? ज्यावेळेस तुम्ही अशी रोप प्रक्रिया न करता ट्रान्सप्लांट करणार ह्याच्यामध्ये, तर तुम्हाला शेतामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम आलेला दिसून येतो. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येऊ नये यासाठी तुम्हाला नर्सरीमधून टोमॅटो रोपांची ही केल्यानंतर, ज्यावेळेस तुम्ही घेऊन आल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर रोप प्रक्रिया करणं गरजेचं आहे. त्याचं निरीक्षण करून रोप प्रक्रिया करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एक पहिली कंडिशन तयार झाली की रोपांची मर होत असेल तर तुम्ही रोप प्रक्रिया करा. रोपांची मर होते, लक्षणे दिसतात, रोप प्रक्रिया करायला घ्या. आता शेतकरी मित्रांनो, पुढचा आणखी एक मुद्दा की दुसरी पण कंडिशन एक असते. जर तुम्ही टोमॅटोची रोपं आणली, 30-35 दिवसांची रोपं आणली, टोमॅटो रोपांच्या मुळांची कॉईल झाली आणि तुम्हाला लागवड करताना मी असं सजेशन दिलं की बाबा ती कॉईल काढून टोमॅटो रोपांची लागवड करा, तर अशा वेळी तुम्ही काय करायला हवं? त्या टोमॅटो रोपांच्या मुळांची कॉईल काढण्या अगोदर टोमॅटो रोपांवर रोप प्रक्रिया करणं गरजेचं आहे. काय करायचं? अगोदर तुम्ही एखादं बुरशीनाशक, कीटकनाशक आणि पोषक उत्पादन घ्यायचं, त्याच्यामध्ये पूर्ण ट्रे भिजवून घ्यायचा, जेणेकरून ट्रे अशा प्रकारे भिजवायचा की पूर्णपणे कोकोपीट ओलं होईल. अशा प्रकारे तुम्ही ट्रे भिजवून घ्यायचा आहे. ट्रे भिजवल्यानंतर त्या ट्रे मधून जे काही तुम्ही रोपं लागवडीसाठी वापरणार आहे त्याची खालची कॉईल काढून टोमॅटो रोपांची लागवड तुम्हाला करायची, जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला जे काही शेतामध्ये, मुख्य शेतामध्ये 35-40 दिवसांनी रूट कॉइलिंगचा प्रॉब्लेम येतो, तो प्रॉब्लेम होऊ नये म्हणून. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, रोप प्रक्रिया तुम्हाला फक्त 2च कंडिशन मध्ये करायची. पहिली कंडिशन, नर्सरीमधून रोपे घेऊन आलाय आणि त्या नर्सरीमध्ये रोपं घेऊन आल्यानंतर त्या ट्रेचं निरीक्षण केलं असता काही ट्रे मध्ये तुम्हाला रोप मर झालेली दिसत आहे, पिथियम रोपाची लक्षणं आलेली दिसत आहेत, तर तुम्ही लगेच रोप प्रक्रिया करून घेऊन रोपांची लागवड करा. दुसरी कंडिशन अशी आहे की नर्सरीमधून रोपं आणल्यात आणि त्या रोपांच्या मुळांची कॉईल झालेली आहे आणि ती कॉईल आपल्याला काढून टोमॅटो रोपांची लागवड करायची, तर तुम्ही लगेच नर्सरीमधून आणलेल्या ट्रेचं रोप प्रक्रिया करू शकता. आता शेतकरी मित्रांनो, रोप प्रक्रिया केलेल्याचा तुम्हाला फायदा काय होतो? की रोप प्रक्रियेमध्ये तुम्ही तर माहिती, तुम्हाला बुरशीनाशक, कीटकनाशक उत्पादन वापरता, एखादं पोषक उत्पादन वापरता, त्यामुळे रोपांची लागवड केल्यानंतर जी काही सुरुवाती टप्प्यामध्ये पिथियम बुरशीमुळे रोपांची मर होणार आहे ती मर होणार नाही. त्याचबरोबर जी सुरुवाती टप्प्यामध्ये रस शोषक किडे असतात, नागाई असते, त्या किडींचा प्रादुर्भाव होणार नाही. आणि त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे रोपांच्या पांढऱ्या मुळ्यांची तंतुमय वाढ होऊन रोपे लवकर सेट होणार आहेत. परंतु अजून पण मी तुम्हाला एकदा सांगतोय की ह्या कंडिशन तयार झाल्या तरच उन्हाळ्यामध्ये तुम्ही रोपांची रोप प्रक्रिया करायला हवी. आता शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही रोप प्रक्रिया करता ती कशा प्रकारे करावी? सगळ्यात पहिल्यांदा पाण्याचं द्रावण योग्य प्रकारे घेऊन त्या द्रावणामध्ये योग्य प्रमाणामध्ये बुरशीनाशक, कीटकनाशक, त्याच्याबरोबर एक पोषक उत्पादन घेऊन ते द्रावण चांगल्या प्रकारे तुम्ही तयार करा. द्रावण तयार केल्यानंतर त्या द्रावणामध्ये तुम्ही जी काही दिलेली उत्पादने आहेत ते व्यवस्थित मिक्स केल्यानंतर द्रावण, शक्यतो उत्पादने मिक्स करत असताना पहिल्यांदा बुरशीनाशक टाका, जे WP फॉर्म्युलेशन मध्ये येते, त्याच्यानंतर WG फॉर्म्युलेशन मध्ये येणार कीटकनाशक टाका, त्याच्यानंतर तुम्ही शेवट एखादं टॉनिक त्याच्यामध्ये टाकू शकता. अशी उत्पादने घेऊन ती व्यवस्थितपणे द्रावण तयार करा. द्रावण तयार केल्यानंतर त्या द्रावणाच्या ह्याच्यामध्ये टोमॅटोचा ट्रे घ्यायचा आणि टोमॅटोच्या ट्रेचं बूड फक्त भिजवून काढायचं, जेणेकरून जे कोकोपीट आहे त्या कोकोपीटमध्ये द्रावण चांगल्या प्रकारे शोषून घेईल. आता ह्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो काय होतं की ज्यावेळेस तुम्ही हे अशा प्रकारे करता त्यावेळेस तुम्ही बुरशीजन्य रोगांवर किंवा रस शोषक किडींवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपला आजचा पुढचा विषय असा होता की टोमॅटो रोप प्रक्रिया, या विषयावर आपण माहिती घेतली. याच्यामध्ये आपण बघितलं की उन्हाळी लागवडीमध्ये टोमॅटो रोप प्रक्रिया करत असताना ती कशासाठी करायची, त्याचबरोबर ती कशी करायची, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा घेतला की उन्हाळ्यामध्ये कोणती कंडिशन तयार झाल्यानंतर रोप प्रक्रिया करायची
आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण पुढचा भाग घेऊया की टोमॅटो. आतापर्यंत आपण बघितलं की टोमॅटो 2 रोपांमधील 2 ओळींमधील अंतर काय असावं, एकरी रोपांची संख्या काढली, त्यानंतर तुम्ही व्हरायटी बघितली, त्यानंतर रोपांची निवड बघितली, रोपांची निवड नंतर तुम्ही रोपांची लागवड करण्या अगोदर जैविक बुरशीनाशके का सोडायचे ते बघितलं, त्याच्यानंतर तुम्ही रोप प्रक्रिया का करायची हे बघितलं. आता आपला 7वा विषय आहे, तो म्हणजे टोमॅटो रोपांची लागवड करत असताना कोणती काळजी घ्यावी. आणि हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे, जो आपण घेतल्यानंतर आपला क्लासचा आजचा 7 विषय पूर्ण होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आजचा आपला पुढचा विषय आहे उन्हाळी टोमॅटो रोपांची लागवड करत असताना कोणती काळजी घ्यावी किंवा टोमॅटो रोपांची लागवड आपल्याला कशा प्रकारे करायची आहे. आत्ताच्या सिच्युएशन मध्ये गेल्या 2-3 दिवसामधील काही जे मला अनुभव आलेत मी टोमॅटो प्लॉट मध्ये गेल्यानंतर, ते पण मी तुम्हाला चांगल्या प्रकारे इथं सांगणार आहे. पहिला मुद्दा आपण बघितला, जो आपण एक विषय होता, हा आपला 8वा विषय आहे, सॉरी, कारण आपण एक अजून एक विषय घेतला की टोमॅटो रोप लागवडीपूर्वी पाणी नियोजन कसं करायचं. तर याच्यामध्ये आपण शेतकरी मित्रांनो बघितलं की पाणी नियोजन केल्यानंतर रान किती दिवसांनी वापशावर येतं आणि ते वापशावर आल्यानंतरच तुम्ही टोमॅटो रोपांची लागवड का करायची, यासाठी तुम्हाला ही जी काय पूर्णपणे इमेज आहे हे बघणं तुम्हाला गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जास्त ओल्या जमिनीमध्ये टोमॅटो रोपांची लागवड केली आहे, ज्याच्यामुळे टोमॅटो रोपांच्या खोडावर जिथं जमिनीला चिटकतं त्या ठिकाणी पिथियम बुरशीचा प्रॉब्लेम येऊन टोमॅटो रोपांची मर ही मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळेस तुम्ही रान वापशावर टोमॅटो रोपांची लागवड करत नाही, त्यावेळेस काय होतं की जे मजूर असतात ते मजूर खड्डा घेताना हातानेच खड्डा घेतात. हाताने खड्डा घेतल्यानंतर त्यांच्या हाताला चिखल लागतो, त्या चिखलामध्ये बुरशीचे बीजाणू असतात आणि ज्यावेळेस ते असा कोकोपीट मधून ट्रे मधून रोप उचलतात, त्यावेळेस ते नेमकं धरतात कुठेतरी याच भागावर धरतात, या ठिकाणी धरतात. मग या ठिकाणी काय होतं की ते चिखल त्या ठिकाणी लागतो, चिखल त्या ठिकाणी लागल्यामुळे तुमच्या टोमॅटो प्लॉट मध्ये एक 2-3 दिवसांनी बुरशीचा प्रॉब्लेम आलेला दिसतो. त्याच्यामुळे रान वापशावर असेल तर हे प्रॉब्लेम खूप कमी प्रमाणामध्ये येत असतात. त्याच्यामुळे टोमॅटो रोपांची लागवड करताना रान वापशावर असताना टोमॅटो रोपांची लागवड करावी. आता पुढचा मुद्दा येतो की ते कोकोपीट मधून जेवढा काय करायचं किंवा कसं लावायचं आपल्याला, तर जेवढा कोकोपीटचा कप आहे, मग तुम्ही 70चा आणला तर तो एवढा कप असू शकतो, 100चा आणला तर तो लहान असू शकतो. जेवढा कप आहे तेवढाच खड्डा घ्या, तेवढा खड्डा घेतल्यानंतर ते ट्रे मधून व्यवस्थितपणे काढा रोप. ट्रे मधून काढल्यानंतर ते त्या खड्ड्यामध्ये ठेवा आणि साईडनं माती घेऊन ते सपाट हातानं त्या अशा प्रकारे हातानं दाबा. आता शेतकरी मित्रांनो, काही ठिकाणी काय होतं, अशा प्रकारे मजूर दाबतात. हे अशा प्रकारे दाबल्यामुळं रोप जिथं कोकोपीटचा जिथून कोकोपीट सुरू होतं त्या ठिकाणी चिमटीने जखम होते आणि त्या जखमेमधून पिथियमबुरचा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे सुद्धा टोमॅटो रोपांची मर झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, काही ठिकाणी मी असं बघितलंय, जे 3 दिवसापूर्वी मला एक अनुभव आला, एका शेतामध्ये गेल्यानंतर 2-3 महिला मजूर होत्या, त्यांनी व्यवस्थित रोपं दाबली नव्हती, बाकीच्या 6-7 जणींनी रोपं व्यवस्थित दाबली होती, तर त्यांची रोपं व्यवस्थितपणे सेट झाली होती. पण ज्या महिला मजुरांनी टोमॅटो रोपे व्यवस्थितपणे दाबली नव्हती, त्यांची टोमॅटो रोपांच्या पांढऱ्या मुळ्यांची कोकोपीट बाहेर जमिनीमध्ये वाढ झालेली नव्हती. त्याच्यामुळं रोपांची लागवड करताना रोपं व्यवस्थितपणे सपाट हाताने दाबून घेणं तितकंच गरजेचं आहे. जर सपाट हाताने दाबलं तर रोपे लवकर सेट होण्यासाठी मदत होत असते. चिमटीने रोपं दाबायची नाहीत. त्याचबरोबर रोपांची लागवड करण्यापूर्वी जो काही ट्रे आहे तुमचा, त्या ट्रेवर पूर्णपणे व्यवस्थितपणे पाणी मारून घ्यायचं आहे, जेणेकरून रोपांची लागवड केल्यानंतर आपल्याला, आता पहिल्या ट्रेचं लागवड केल्यानंतर लास्टचा ट्रे हे करण्यासाठी आपल्याला वेळ लागू शकतो. मग जर पहिल्या ट्रेवर व्यवस्थित पाणी मारून घेतलं तर ते रोपे एक 7-8 तास तग धरतात आणि 7-8 तासानं जर तुम्ही जमिनीतून पाणी दिलं तर तुम्हाला काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही. त्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो, कोकोपीट मधून जे काही ट्रे मधून जे काही रोप काढतो आपण, त्यावेळेस कोकोपीटचा कप फुटणार नाही अशा स्वरूपामध्ये ते काढायचं आहे. यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पाणी दिल्या दिल्या लगेच
रोप उपसायचं नाहीये. पाणी दिल्यानंतर एक 20-25 मिनिटं जाऊन द्यायचं आहे. जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते कोकोपीटच्या बाहेर जातं आणि जे कोकोपीटमध्ये पाणी असते व्यवस्थितपणे कोकोपीट शोषून घेतं आणि त्यावेळेस जर तुम्ही व्यवस्थितपणे रोप काढलं तर रोप फुटत नाही. आता काही ठिकाणी मी बघितलंय की 10-15 रोपं चांगले असतात, 1-2 रोपं खराब असतात. तर ते त्याच्या मागचं निरीक्षण असं आहे माझं की ज्यावेळेस ते मी रोप उपटून बघतो त्यावेळेस त्याचा अर्धाच कप आलेला असतो कोकोपीटचा आणि त्याच्यामुळे काय होतं की रोपं सुरुवातीला हिरवी दिसतात, पण ज्या वेळेस ती रोपं 5 ते 6 दिवसांनी पुढे जातात त्यावेळेस त्या रोपांची मर होते किंवा ती रोपं पूर्णपणे पिवळी पडत असतात. त्याच्याबरोबर ती मुळांची कॉईल असेल तर ती कॉईल पण काढून घ्या आणि त्याच्यानंतर रोपांची लागवड करा. जर कॉईल असेल तर तुम्हाला रोप प्रक्रिया करायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे टोमॅटो रोपांची लागवड करत असताना रोप घेण्या अगोदर त्याच्यावर व्यवस्थितपणे पाणी द्या. पाणी दिल्यानंतर 20-25 मिनिटं तशीच रोपं राहून द्या. त्याच्यानंतर तुम्ही कोकोपीट मधून रोप व्यवस्थितपणे कोकोपीटचा खालचा कप फुटणार नाही अशा प्रकारे रोप काढा. रोप काढल्यानंतर जेवढा पहिली गोष्ट म्हणजे रान वापशावर असताना ही सगळी प्रोसेस करा. जेवढा कोकोपीटचा कप आहे तेवढाच खड्डा घ्या, त्याच्यामध्ये रोप व्यवस्थितपणे ठेवा, त्याच्यावर माती ढकलून सपाट हाताने दाबून घ्या. नाही दाबलं तर रोपे सेट होणार नाहीत. सपाट हाताने दाबली तर रोपे चांगल्या प्रकारे दाबून घेतले जाईल. पण जर चिमटीने दाबलं तर त्या ठिकाणी जखम होईल आणि त्या जखमेमधून बुरशीचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. त्याचबरोबर जर रान वापशावून नसताना टोमॅटो रोपांची लागवड केली तर महिला मजुरांच्या किंवा मजुरांच्या हातानं जे रोप काढतो त्यावेळेस तिथे चिखल लागेल आणि त्या चिखलामुळे सुद्धा बुरशीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. अशा परिस्थिती काय सगळ्यांच्याच प्लॉटमध्ये येतात असं नाहीये. एखाद्याच्या प्लॉटमध्ये येतात पण त्याचं सगळ्यात मोठं नुकसान होतं आणि अशी परिस्थिती प्रामुख्याने तेव्हा येते ज्यावेळेस आर्द्रता जास्त असते. म्हणजे आत्ताच्या सिच्युएशन मध्ये अशा प्रकारचे प्रॉब्लेम आल्यास बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपला आजचा 8वा विषय संपलेला आहे की टोमॅटो रोपांची लागवड करताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे. तर आता आपण एक 10च मिनिटं क्वेश्चनिंग घेऊया कारण खूप वेळ झालाय, आता घसा पण दुखायला लागलाय.